आज आपल्या शाळेत खास पाहुणे आलेले आहेत जे आपल्याला उद्बोधन करणार आहेत. शिक्षण क्षेत्राचे निधी असलेले डॉक्टर नम्रता सगळगे, MA, M MD, PGD, MA, School Administrator, CIS पुणे, North India Director, SCA, Hyderabad, Resource Consultant, Macmillan Education India, Teacher, Trainer, Motivational Speaker, Counselor, 24 years of teaching experience in the field of education, working as head of school administrator, received 8 awards for best work in field of education. Married to Professor David Sagalge आणि त्यांना 2 मुली सुद्धा आहेत. असं त्यांचा थोडक्यात मी परिचय आपल्याकडे मांडलेला आहे. अशा या खास पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या शाळेच्या प्राचार्य सन्माननीय सौ वळवी मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मॅडमांचा सत्कार करावा असे विनंती करतो. आपण सगळ्यांनी शाळेला त्यांचं स्वागत. दिलेलाच आहे, परंतु काही गोष्टी कदाचित तुम्हाला समजल्या नसतील. सेकंडरी डिग्री होती सरांना, ही नवीन होती. MA आणि MD, मास्टर ऑफ आर्ट्स प्लस मास्टर ऑफ डिव्हिनिटी ही आमच्या धार्मिक क्षेत्रातली मास्टर पदवी असल्यामुळे कदाचित तुम्ही त्या गोष्टीशी यूज टू नाही आहे, तुम्ही ऐकलेलं नाही आहे, म्हणून मला ते सांगावंसं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मॅडम आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पुण्याहून उपस्थित झालेल्या आहेत. ॲक्च्युली मागील 3-4 दिवसांपासून आमच्या चर्चमध्ये होम फेस्टिवल आम्ही साजरा करत असतो आणि त्याच्या प्रमुख वक्त्या म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं. परंतु त्यांचा एज्युकेशनमधला अर्थात सरांनी वाचल्याप्रमाणे तुम्ही जर ऐकलं असेल, शैक्षणिक क्षेत्रातला 24 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि आधी त्या टीचर होत्या आपल्यासारख्याच, मी पण टीचर होते आधी बरेच वर्ष, आणि तुम्ही ज्या फेजमधून जाता आहात ते सगळ्या गोष्टी आम्ही पण अनुभवलेल्या आहेत. नंतर मग ॲज अ प्रिन्सिपल बरेच वर्ष होत्या त्या, आणि आता सध्या पुण्याच्या एका प्रख्यात चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की जरी तुम्ही त्या कामासाठी येता आहात, परंतु एज्युकेशनमध्ये खरं तर त्यांचं मोठं योगदान आहे आणि एज्युकेशनल काउन्सिलरसुद्धा त्या आहेत, समुपदेशक म्हणून सुद्धा त्या काम करतात. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर स्पेशली शिक्षकांसाठी सुद्धा समुपदेशन वर्ग ते घेत असतात. मोटिवेशनल काउन्सिलर आहेत त्या. आपण पुष्कळदा असा विचार करतो की समुपदेशनाची आपल्याला गरज काय, परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सर्व माणसं आहोत, ह्युमन बीइंग, आणि तुम्हाला माहिती आहे की शारीरिक समस्या आहेत, त्यासोबत मानसिक आरोग्य जर प्रत्येकाचं चांगलं असेल तर कामाची गुणवत्ता वाढते. आणि पुष्कळदा नंदुरबार सारख्या जिल्ह्यात असं होतं की आपल्याला एज्युकेशनल काउन्सिलर मिळत नाही. पुष्कळदा आपली इच्छा असते की असे सेशन्स आपण आयोजित करावे. ॲक्च्युली दर 3 महिन्यांनी आपण किंवा 4-4 महिन्यांनी आयोजित करायला पाहिजे. मॅडम इंटरनॅशनल स्कूलला आहेत ॲडमिनिस्ट्रेटर, कदाचित त्या शाळांमध्ये फ्रिक्वेंटली कदाचित वर्षातून 3 ते 4 वेळेस टीचर्सचे असे रिफ्रेशर कोर्स आयोजित केले जात असतील असं मला वाटतं. आमच्याकडे असं अभावानेच होतं, कारण त्या लेवलचे वक्ते कदाचित आपल्याला मिळत नाही, जी समुपदेशक नंदुरबार सारख्या ठिकाणी उपलब्ध नसतात, ज्यांनी स्पेशलाइज ट्रेनिंग घेतलेलं आहे. असं तर आपण पुष्कळ बोलू शकतो आपल्या अनुभवातून. आपल्याला चांगलं काउन्सिलिंग करता येतं. प्रत्येक टीचर हा सुद्धा एक काउन्सिलर असतो. आपल्या मुलांच्या गरजा अडचणी ज्या असतात किंवा एखाद्या समस्या उद्भवल्या तर तुम्हीच त्यांचं काउन्सिलिंग
आपले स्वतःचे मुलं असतात, घरातच आपल्याला कोणाचं ट्रेनिंग द्यायची आपल्याला गरज भासत नाही. परंतु काही काही क्षेत्रांमध्ये स्पेशलाइज्ड काउन्सलर असणं, त्याचं विशिष्ट ट्रेनिंग घेणं सुद्धा गरजेचं असतं. मॅडमनी काउन्सिलिंगचं काम अगदी प्रभावीरित्या त्या ठिकाणी केलेलं आहे शिक्षकांसाठी, आणि म्हणून मला वाटलं की त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथं येता आहात तर आमच्या शिक्षकांसाठी काही मुद्द्यांवर बोला. आता मला माहीत नाही की ते आज कोणत्या पद्धतीने काउन्सिलिंग करतील, की त्यांना जे वाटेल की त्यांना असं काही रिस्ट्रिक्ट केलं नाही की अमके मुद्दे घ्या. परंतु आमची जी चर्चा झाली आधी 1-1.5 महिन्याआधी, त्यावेळेस त्यांना सांगितलं की स्पेशली स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण कोरोना काळामुळे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे पुष्कळ समस्या उद्भवल्या. सोबतच आता जे विद्यार्थी पुन्हा आले त्यांच्या समस्या वेगळ्या, आणि ॲक्च्युली मॅडम तुमच्या इंटरनॅशनल स्कूल्सच्या विद्यार्थ्यांच्या समस्या खूप वेगळ्या असतील, आणि आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते वेगळ्या स्तरातून येतात, त्यांच्या समस्या अगदी वेगळ्या आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत आमच्या शिक्षकांसमोर. आणि आम्ही बऱ्याच अंशी म्हणजे 90% त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माझ्या शाळेचं एक सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 70% विद्यार्थी आमचे हे आदिवासी आहेत, आणि वेगवेगळ्या नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यातून येतात, ज्यांचे पालक अशिक्षित आहेत. आणि मी माझ्या शिक्षकांचं नेहमी त्यासाठी कौतुक करते की त्यांच्या दोन्ही भूमिका ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात. त्याचं पॅरेंट म्हणून सुद्धा मला पालक म्हणूनच इथं शाळेत वावरावं लागतं, कारण त्यांचे पालक तेवढे एज्युकेटेड नाही आहे. पुष्कळदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपण एखादी असाइनमेंट देतो किंवा हे करून आणा प्रोजेक्ट, मुलांना सर्व सोर्सेस उपलब्ध असतात, स्त्रोत असतात, इझिली तरी जाऊन ते सांगतात. आमच्या टीचरने आज हे सांगितलंय. पालक पटकन बाजारात जाऊन काही साहित्य असेल इझिली खरेदी करू शकतात, सोबतच गुगल उपलब्ध असतं, माहिती काढतात. आणि मुलांपेक्षा जास्त पालकांची इन्व्हॉल्वमेंट असते, पालक प्रोजेक्ट तयार करून देतात. उत्कृष्ट झाला पाहिजे हा प्रयत्न असतो पालकांचा. कदाचित तो मुलगा पण कदाचित त्याला माहीत नसतात पुष्कळशा गोष्टी, कन्सेप्ट पण समजलेले नसतात, परंतु त्याचा प्रोजेक्ट उत्कृष्ट सादर केला जातो. चांगली गोष्ट आहे, पालकांची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. परंतु आमच्या शाळेत अगदी त्या उलट चित्र असतं. एखादी कॉम्पिटिशन असली किंवा एखादी असाइनमेंट द्यायची असली किंवा प्रोजेक्ट, तर विचार करावा लागतो की ह्या मुलांना सोर्सेस उपलब्ध होतील का, कारण हॉस्टेलाइज भरपूर विद्यार्थी आहेत आमच्याकडे. जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थी गर्ल्स हॉस्टेलला असतात, आणि बॉईज हॉस्टेलला पण तेवढेच विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांची जबाबदारी डबल आहे की त्यांना पालक म्हणून पण त्यांना कोणत्या पद्धतीने काम करून घेता येईल आणि उपलब्ध सोर्सेसचा चांगला उपयोग कसा करता येईल तो प्रयत्न करून आम्ही करत असतो. मी मला एक सांगायला एक अभिमान वाटतो की काल परवाच एक डिस्ट्रिक्ट लेवलची कॉम्पिटिशन झाली, आणि त्यात आमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ 18,000ची प्राइजेस होते. त्यातले 14,000 रुपयांचे प्राइजेस, आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक म्हणजे ते जे 20 विद्यार्थी होते जवळजवळ त्यातले 15-16 आमचे विद्यार्थी होते. तर खूप मोठी अचिव्हमेंट अशा छोट्या छोट्या गोष्टीतून पण आम्हाला आनंद मिळत असतो की आपण काहीतरी विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्याचं चीज किंवा त्याचं फळ आपल्याला मिळतं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, जरी हे विद्यार्थी दुर्गम भागातले असले किंवा आर्थिक लो सोशिओ इकॉनॉमिक ग्रुपमधले असले, तरी पण माझा दृढ विश्वास आहे की, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही सारखीच आहे. तो एक सगळ्यात मोठा कॉमन दुवा आहे. मग ते इंटरनॅशनल स्टुडंट असो किंवा खेड्यातली मुलं असो, देवाने एक गोष्ट कॉमन ठेवली की बुद्धिमत्ता सर्वांना सारखीच दिली. त्याच्यामुळं ते पण मुलं खूप पुढं जाऊ शकतात, चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. आणि आमच्या शाळेतले अनेक विद्यार्थी म्हणजे मोठ्या मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे एक सांगायला तुम्हाला, आता नवीन आहे म्हणून मी चांगलं सेशन घेणार नाही, परंतु नंदुरबार जिल्ह्यातले जे ऑफिसर्स असतील त्यापैकी 80% ऑफिसर्स आमच्या शाळेने दिलेले आहेत. म्हणजे आदिवासी जे असतील, पुष्कळदा ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर तो प्रत्यय येतो, कोणत्या शाळेत शिकले तर एस ए मिशन नंदुरबार,
खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या जिल्ह्याच्या प्रगतीत आमच्या शाळेचं आणि संस्थेचं आहे. त्याचा मला अभिमान वाटतो. टीचर्स पण आमचे खूप चांगले आहेत. परंतु आता पुन्हा नव्यानं हे सत्र सुरू झाले आणि पुष्कळदा असं वाटतं की टीचर्सला पण थोडं मेंटल रिलीफ मिळावा, स्ट्रेस निघून जावा आणि त्यासाठी खास करून आपण ह्या सत्राचं आयोजन केलेलं आहे. मोटिवेशनल उद्बोधनात्मक सत्र म्हणून आपण हे आयोजित केलं आहे. मॅडमला सांगितलं होतं एक स्ट्रेस मॅनेजमेंट थोडंसं तुम्ही घ्या. दुसरं टीमवर आपण जेव्हा समूहात काम करतो तेव्हा एकमेकांशी आपलं वर्तन कसं असावं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. कुठलंही काम करताना जर त्याच्यात थोडी जरी निगेटिव्हिटी आली तर पूर्ण कामावर त्याचा परिणाम होतो. तर सर्वच शिक्षकांचं काम कसं इफेक्टिव्ह होईल ॲज अ टीम जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो. कारण शाळेचा निकाल म्हणजे तो एका शिक्षकाचा निकाल नसतो. तर सगळ्यांना आनंद होतो की माझं ह्यात कुठंतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. तर टीमवर्क हा पण एक मोठा फॅक्टर असतो. जर टीममध्ये जर ऐक्य नसेल किंवा जर धुसफूस असेल, काहीतरी आपल्याला वाटत असेल एकमेकांबद्दल, तर मग त्याचा विपरीत परिणाम आपल्या कामावर होतो. आणि ठराविक तास आपण इथे येत असतो, 5 ते 6 तास. तर माझा तर नेहमी हा उद्देश असतो की एकदम स्ट्रेस फ्री वातावरणात माझ्या शिक्षकांनी छान मोकळेपणाने काम करावं, म्हणून मी पण त्यांना कधी जास्त स्ट्रेस देत नाही असं. परंतु आणि ते पण येते का, परंतु कधी कधी होतं इतक्या मोठ्या संख्येने टीचर्स असल्यामुळे कदाचित होऊ शकतं, ग्रुप्स होतात समविचारी टीचर्सचे, मग कदाचित गैरसमज होण्याचा संभव असतो. तर त्या संदर्भात पण त्या कदाचित ते पण मुद्दे थोडेफार कव्हर करतील. ॲक्च्युली मॅडमला मी इतक्यात आल्या त्या आणि त्यांना विचारलं की रात्री तुमची झोप वगैरे व्यवस्थित झाली का, रेस्ट झाली का. तर आज त्यांची पण तब्येत चांगली नाही आहे. रात्री त्यांना पण ॲसिडिटीचा खूप त्रास झाला आणि झोप पण नीट झाली नाही. हे सुटल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन येऊ. तर तरी पण त्या आल्या. आज कॅन्सल नाही केलं असं फोन करून मला सांगितलं नाही की मी नाही येऊ शकणार असं. तर मी या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते मॅडम. मी तुमचा वेळ तुमच्या हातात देते मी. Good morning to one and all. Respected Principal Madam आणि माझे सर्व टीचर्स, आज तुम्हाला इथे बघून मला फार आनंद वाटतो. प्लीज माझी मराठी थोडी बेअर करा, म्हणजे मी एवढं चांगलं मराठी बोलत नाही. त्यांना अनुभव आहे की त्यांच्या चर्चच्या कार्यक्रमामध्ये मी 3 दिवस बोलत होते. म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं असं बोलते. असं तुमच्यासारखं स्पेशली विशेष जे शब्द आहे ना बोलले तर मला एखाद्या शब्दकोश बघावं लागेल. सो मी एकदम नॉर्मल मराठी बोलणार आहे. खूप असे जड शब्द मला सुचणार पण नाही ह्यावेळेस बोलायला. तर प्लीज त्याच्यासाठी मला क्षमा करा, कारण एखाद्या वेळेस इंग्लिश मधला जो शब्द असू शकतो किंवा प्रॉपर त्याला जजमेंट नाही होणार. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. कारण असं मी वर्कशॉप्स आणि सेमिनार्स कंडक्ट करते तेव्हा आमचं इंग्लिशमध्येच असतं बेसिकली. मराठीमध्ये खूप असं कमी आम्ही वर्कशॉप किंवा सेमिनार्स करतो. आणि आज मला ह्या नंदुरबार या ठिकाणी SA मिशन स्कूलमध्ये येण्याची संधी मिळाली. आणि इथे मी ऑलरेडी इंग्लिश मीडियम स्कूलला काल 1 तासाचं हे घेतलेलं आहे, वर्कशॉप घेतलेलं आहे. त्यांचं वर्कशॉप नाही, जस्ट स्पीच. मी माझ्या पद्धतीने थोडंसं त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट केलं असं मला वाटतं. ते स्ट्रेस फ्री झाले. मला त्यांच्या जेव्हा ते क्लासरूममध्ये बसले होते पहिले त्यांचं असं होतं की बापरे आता हे काय अजून सांगणार आम्हाला. आणि आज मला पण तुमच्या चेहऱ्यांकडे बघून असंच वाटतं की आता काय सांगणार आहे. कारण इथे बसलेले जे शिक्षक आहेत ते माझ्यापेक्षा पण सिनियर आहेत, माझ्यापेक्षा पण त्यांना जास्ती अनुभव आहे. तर मग काय सांगणार असं वाटतं ना. म्हणजे मला पण वाटायचं, माझ्यापेक्षा कमी जेव्हा ट्रेनर्स यायचे तर मला वाटायचं की बापरे मला एवढा अनुभव आहे आता यांच्याकडून काय. पण आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. शिक्षक म्हणजे शिकतच असणारा व्यक्ती आहे.
आणि त्याला शिकावंच लागतं. म्हणजे कितीही एक्सपिरियन्स असला तरी रोज आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही रोज काहीतरी नवीन शिका, रोज काहीतरी नवीन शिका. आता आपण म्हणतो की एवढ्या कामामध्ये काय नवीन शिकणार आहे. आज मी टीचरच होते, प्री प्रायमरी टीचर, नर्सरीपासून सुरुवात केली आणि मला कधीच इच्छा नव्हती टीचर वगैरे बनण्याची. जर आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही शिक्षक का झाले, तर 99% जेव्हा जिथे मी वर्कशॉप सेमिनार्स घेते ते आम्हाला सांगतात की आम्हाला लहान मुलं खूप आवडतात, आम्हाला शिकवायला खूप आवडतं. म्हणजे त्यांची प्रत्येकाचे रिझन्स असतात, पण 99 का 100% आम्हाला हेच उत्तर देतात की आम्हाला लहान मुलं आवडतात, त्यामुळे आम्हाला शाळा आवडते आणि त्यामुळे आम्ही शिक्षक झालेलो. मी नाही तशी झाले. मला धक्का मारला, तू जा आणि तू हे B.Ed कर. आणि देवाच्या दयेने मला खूप चांगल्या इंटरनॅशनल लेवलच्या ICSC टीचर ट्रेनिंग कॉलेजमध्ये, म्हणजे त्याला ब्रँड म्हणतात, सेंट मेरीज ऑफ ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आणि मला तिथे मिळालं, पण मी काय एवढं सिरियस नव्हते. म्हटलं आता नर्सिंगला नाही जायचं, आमच्यामध्ये जास्ती करून नर्सिंगलाच जातात. मी म्हटलं नर्सिंग आपण जात नाही, तर मग टीचर तुम्हाला ऑप्शन आहे, दुसरं तेच तुम्ही बनवू शकता. मी तिथे गेले. मला आजही म्हणजे तेव्हा जर कोणी मला विचारलं असतं ना की तुम्हाला टीचर का बनायचं आहे, माझ्या प्रिन्सिपलने विचारलं मला इंटरव्ह्यूमध्ये, ते म्हटलं आईवडिलांनी पाठवलं सरळ. पण त्यांना माहीत झालं की हे काही कामाचं स्टुडंट दिसत नाही आपल्याला, हे काहीतरी करायचं म्हणून टाइमपास म्हणून आलेली आहे. आणि सारख्या शहरामध्ये यवतमाळ ह्या छोट्या गावची मुलगी जेव्हा येते तेव्हा आणि सगळे ICSC लेवलचे मुली तिथं होत्या आणि आम्हाला फार कठीण जायचं. म्हणजे आमची इंग्लिश त्यांची इंग्लिश, आमची अशीच इंग्लिश मीडियम स्कूलमधली इंग्लिश आणि ICSC लेवलची इंग्लिश म्हणजे खूपच काहीतरी अर्धे शब्द पण आम्हाला समजत नव्हते. तर खूप कठीण गेलं. आणि मग आमचं टीचिंग सुरू झालं आणि इंटेन्सिव्ह टीचिंग असतं, शाळेत जायचं. आणि आम्हाला शाळा पण कोणती इतकी भारीची होती, बिशप स्कूल पुण्याची. तिथं जाऊन आम्हाला बॉईज स्कूलमध्ये आम्हाला इंटेन्सिव्ह टीचिंग होतं. माझ्या प्रिन्सिपलला फक्त एकच गोष्ट लक्षात आली की ही डिसिप्लिन खूप चांगलं करू शकते. तर मला ड्युटीच लावण्यात आली. जिथे सबस्टिट्यूट पाहिजे असते टीचर तर कॉलेजमधून पाठवायचे, तर सगळ्यात पहिले नम्रता, मुलांचं डिसिप्लिन पाहू शकते, कंट्रोल करू शकते. फक्त एवढाच गुण माझ्या प्रिन्सिपलने ओळखला. म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे, मी डिसिप्लिन करू शकते. काय आहे असं की मी मुलांना शांत ठेवू शकते, माझा चेहरा असा आहे का की त्यांना कंट्रोल करते, की माझे डोळे मोठे आहे म्हणून मी त्यांना करते. मला स्वतःलाच कन्फ्युजन होतं. आणि माझ्या मैत्रिणी म्हणायचे की तू युअर आईज स्पीक लाऊडर दॅन युअर वर्ड्स. तुझे डोळे ना तुझ्या शब्दांपेक्षा जास्ती बोलतात आणि ते कंट्रोलमध्ये आणतात. आता हे बिशप्सचे मुलं म्हणजे बापरे, तुम्ही त्यांना कंट्रोलच नाही करू शकत. पण ते मी करत होते. आणि मला प्रत्येकच गेम्स ड्युटी असो, कोणतीही ड्युटी असो, त्याच्यामध्ये मला जावंच लागायचं, नाही म्हणताच येत नव्हतं. आणि ते 40 मिनटं असो किंवा 2 तासाचा क्लास असो, मी तो शांत बसायचा. आणि फक्त एवढंच B.Edमध्ये मला कळालं की मला क्लास कंट्रोल येतो, एवढंच मी. आणि मग जेव्हा फायनल इंटेन्सिव्ह म्हणजे टीचिंग आमचं होतं, माझा रिझल्ट बघून मी स्वतःच चकित झाले. कारण मला डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळालं टीचिंगमध्ये. तर माझी प्रिन्सिपल येऊन म्हणजे तिने आमच्या इकडे अशी पद्धती होती की जे फेल झालेले आहेत ना त्यांचा रिझल्ट ऑफिसमध्ये, तर त्या फाईल्स वेगळे ठेवायचे. आणि रिझल्ट अनाऊन्स करताना माझं नावच नाही आलं. म्हटलं झालं, एवढे पैसे आई वडिलांनी घातले, आता काही खरं नाही, आता कसं होणार. आता आपलं फाईल बाजूला आहे. आणि मग प्रिन्सिपल मॅडमने सांगितलं की मला एक स्टुडंटचं सांगायला फार आनंद होईल, जी इथे आली फार कमी इंग्लिश बोलणारी आणि आज तिने टॉप केलेला आहे. म्हणजे सेंट मेरीजमध्ये तेव्हा मी टॉपर होती त्या वर्षाला. आणि टीचिंगमध्ये मला तो शॉक होता, धक्का बसला होता एकदम. बापरे, मला शिकवता येतं.
कारण मला शाळा कधी आवडलीच नाही हा, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे मी लास्ट बेंच शोधणार आताही. म्हणजे मला स्वतःला जर सेमिनार जायचं असलं ना, मला जरी काही माहीत असलं ना, मी कधीच उत्तर देणार नाही, कधीच दाखवायचं नाही मला येतं का. तर मग आपल्याला सांगतात ना, बोला 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 पाटील सांगा उत्तर सांगा. कारण मग सगळ्यांचे जे मागे बसलेले असतात ना, त्यांची एक्सपेक्टेशन होतात ते बोलतात बाई यांनाच बोलू द्या. बरोबर ना, होतं ना असं. मग आपण एकदम मागेच जाऊन बसतो. मागची सीट धरली ना की मग असं हळूच काहीतरी इकडे तिकडे पाहायचा प्रश्न विचारला. आणि मला असं बोलायला नव्हतं आवडत. मला माहीत असायचं आतमध्ये हे. मी म्हणायचे पेपरवर असं लिहायचे आणि ते पास करायचे, बोला रे तुम्ही तरी, है ना. मग अशी मी होते. म्हणजे मला असं आउट यायला बिलकुल नाही म्हणजे आवडत होतं, बिलकुलच नाही. खूप स्टेज फिअर होता. स्टेज फिअर म्हणजे असं समोर येऊन किंवा इव्हन बॅक बेंचवर उभं राहून बोलायला पण अशी पाय थरथर कापायचे माझे. तर म्हणजे असं म्हणजे स्वतःवर विश्वास नव्हता, कॉन्फिडन्स तर नव्हता की मी काही करू शकते. कारण ना तसं काही वातावरणच नव्हतं त्या जमान्यामध्ये. काही प्रोत्साहन आता जे आपल्याला मिळतं आईवडील वगैरे जे करतात तसं काहीच नव्हतं. आणि मग आता जेव्हा कळालं ना की डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्यानंतर मग तर पंख फुटतात ना आपल्याला एकदम. अरे मी काहीतरी करू शकते, मी काहीतरी करू शकते. मग तो जोश होश हल्ला गुल्ला खूप काहीतरी ना. आमच्या बॅकबेंचच्या लीडर म्हणून मला म्हणतात आजही. आणि आजही मिसेस डिक्रूज ज्या आहे सेंट मेरीजच्या ज्या प्रिन्सिपल होत्या, त्यांना आज जेव्हा कळालं की मी ICSC स्कूलची स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर आहे, ते म्हटलं धन्यवाद. तू माझ्यासमोर येऊच नको माझ्यासमोर. कारण मला असं वाटतं की मी कधीच तुझ्यावर म्हणजे तो विश्वास नाही टाकला की ही मुलगी काय करू शकेल म्हणून. पण म्हटलं मॅडम आज तुम्ही जे मला ट्रेन केलं त्यामुळे मी आज ICSC स्कूलची स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर आहे. आणि मला फार आनंद होतो सांगायला की मिसेस डिक्रूज खाली मी ट्रेन झालेले आहे. तर असं माझा तो म्हणजे मी अशी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये आले म्हणजे धक्का मारून मी आलेले आहे. आणि मग जेव्हा मला कळालं की माझ्यात काहीतरी आहे, मी करू शकते, मग फुल फॉर्ममध्ये मी चांगल्या शाळेमध्ये शिकवायला गेले नाही का. पण मग असं झालं की आपल्याला खूप आयडियाज असतात ना. आणि मला खूप ग्रेट वाटायचं कारण सेंट मेरीज म्हटलं ना की तुम्हाला कोणीही घेणार. म्हणजे पुन्हा सोडून आपण इतरही ठिकाणी गेलो तर तुम्हाला सेंट मेरीज म्हटलं की तुम्हाला स्थान दिलं जातं. तुमचं इंटरव्ह्यू पण ते त्या जास्ती विचारतच नाही. कारण डिस्टिंक्शन पास झालं म्हणजे त्यांना माहीत असतं की काय शिकवता येतं म्हणून असं. मग मी जेव्हा गेले ना शाळेमध्ये, खूप मोठी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, सिल्वर ओक नाशिकमध्ये. मग आपल्याला खूप उत्साह असतो, आपल्याकडे खूप आयडियाज असतात है ना. स्टाफ रूममध्ये गेल्यावर काही जण म्हणतात बसून घे बाजूला, उड्या नको मारू. तुमचे म्हणजे काय असेल मग त्या हसतात ना काही जण. आता आले ते नवीन, बघू यांच्याकडे काय नवीन आहे. क्लासमध्ये गेल्यावर समजलंच कसे 70 मुलं सांभाळतात है ना. आणि मग ते मजा पाहतात. आणि मग आपण काही आपल्याबद्दल चांगलं झालं की मग ते 1-2 दिवसाची तर गोष्ट आहे. आज सांभाळलं काय उद्या सांभाळणार आहे काय. आम्ही 25 वर्षापासून इथे आहे, आम्ही 10 वर्षापासून इथे आहे ना. काही बोलले तरी मला फरकच नाही पडायचा. वाईट वाटायचं. मग असं वाटायचं मॅडम तुम्ही तरी आम्हाला शिकवा, म्हणजे तुम्ही तरी हेल्प करा. आम्ही तर तुमचा अनुभव दांडगा आहे आणि तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळेल. पण तुम्ही जर डिस्करेज केलं तर आम्ही काय करायचं मग है ना. आणि मग मी तशी बोलायची नाही. पण मग असं वाटायचं मनामध्ये, खंत वाटायची या गोष्टीची की आता ना आपल्याकडून काही झालं तर ह्या हसतील. बरोबर की नाही. मग मी म्हटलं होतं ना तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की ना एका आठवड्यानंतर मग ते सांगतातच आपल्याला की आता बस झालं नाही, एवढं वर पुढं करू नका सगळ्या गोष्टीमध्ये है ना. मग चमची पण म्हणतात आपल्याला. बरोबर ना. झालं ह्यांचं आता नवीन आले ना, मग नवीन पकडले ह्यांनी, नवीन ग्रुप झाला. मग आता हे आपलंच दाखवायला सुरू करतात ना, ग्रुप वगैरे बनवून असं तसं. आणि ही त्याच शाळेमध्ये नाही पण मला प्रत्येक शाळेमध्ये गेले ना मला पहिला हा अनुभव तोच आला. या 24 वर्षामध्ये
मला वाटतं 20 वर्ष मला तोच अनुभव आला. भले मी प्रिन्सिपल झाले, माझ्या शाळेमधून जेव्हा मी प्रिन्सिपल झाले ना, आणि जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन बसले, त्या माझ्या शाळेत सोबतच्या टीचर्स बघू ना, आता आम्ही आहे ना तुझ्या समोर, आता आम्ही सपोर्ट करतो की तू आम्हाला नसते, बघूया. लिटरली ही परिस्थिती होती माझ्या समोर. इट वॉज अ चॅलेंज. शाळेत टीचर असणं ठीक आहे, आपण ते मॅनेज करू शकतो इंटरनल, पण जेव्हा तुम्ही इकडे येऊन बसता मॅनेजमेंटमध्ये आणि समोर तुमच्या त्याच असतात 10 वर्ष तुमच्या संगती असलेल्या किंवा तुमच्यापेक्षा सिनियर असलेल्या, बापरे, कोणता वार असतो काही समजतच नाही. रोज एक नवीन युद्ध असतं. मग आपणच त्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं, कारण आपल्याला दिवस काढायचा ना, पूर्ण दिवस काढायचा आहे. सबस्टिट्यूशन लिहिलं की ते मग जाणारच नाही, मला मिळालंच नाही. म्हणजे ते पिऊन लोक घेऊन जाताना सही करायला, सही करणारच नाही, मिळालंच नाही. मग काय होणार, तो क्लास खाली राहिला की मग मी पळत जायचे आणि मी तिथे थांबायचे. खूप असं कोणता वॉर होता मला तर अजूनही कळत नाही, आणि का करतात मला अजूनही कळत नाही. आणि असं चालत होतं असं, म्हणजे नाही का. आणि ह्या गोष्टीमध्ये मी पुष्कळशा गोष्टी शिकले. हे तर टीचर्स लोकांमध्ये चालतं. आणि मग मी तेव्हा बघितलं, जेव्हा हेडमिस्ट्रेस झाले प्रायमरी सेक्शनचे, आणि तेव्हा मी पाहिलं की आम्हाला टीचरला आपल्याला माहीत असतं की आपले प्रॉब्लेम्स काय आहे. मग मॅनेजमेंटमध्ये गेल्यावर आपण वेगळी भूमिका करतो, पण मी नेहमी टीचर्सला समजून घेतलं, कारण आपण त्याच प्रॉब्लेममधून गेलेलो आहे ना. मग टीचर्सची बाजू जे मॅनेजमेंट पुढे मांडायची, त्यांची बाजू पण टीचर्सच्या समोर, म्हणजे तेव्हा त्यांना कळायला लागलं की हे आपण एका इन्स्टिट्यूशनसाठी करतोय, नाही का. ते कोणी आपले दुश्मन नाही आहेत. मॅनेजमेंटमध्ये जे बसले आहेत ना, त्यांना पण लिमिटेशन्स असतात, आपल्याला पण लिमिटेशन्स असतात, पण आपण सगळ्या आपल्या याच्यामध्ये राहूनच शाळेसाठी काम करत असतो. आणि सगळ्यात गोष्टी तर मला फार कठीण वाटायचं ते टीम वर्क करायला. म्हणजे आमच्या शाळेमध्ये ABCDEFG पर्यंत क्लासेस असायचे. फर्स्ट ABCDEFGH. आता हे विचार करा, 8 ते 10 टीचर्स, आणि त्याच्यामध्ये आमचं असं होतं की आम्ही एक सिनियर टीचर ठेवायचो जी कोऑर्डिनेटर असायची, आणि मग त्यांच्या अंडर जे नवीन काही असतील रिक्रुटेड किंवा अजून कोणी असतील त्या डिव्हिजन्सच्या त्या टीचर्स असायच्या. रोज नवीन काहीतरी, एक कोणी ना कोणीतरी रडत यायचंच, मॅडम असं झालं मॅडम. पण माझ्या टीचरला आजही विचारलं ना, त्यात मला सांगतील की मी सगळ्यांचंच ऐकून घेते, मी रिॲक्टच नाही करत. मला देवानी एक सहन शक्ती दिलेली आहे वाटतं की माझ्याकडे कोणीही आलं तर मी ऐकून घेते, आणि मी शिकते काय त्याच्याकडून, शांत राहून. आजकाल कोणी कोणाचं ऐकून घेत नाही, टाइम देत नाही, आणि आपण काही बोलायला जातो ना तर बिझी असतो ना, ते त्याला पण प्रॉब्लेम, आपल्यालाही प्रॉब्लेम, आणि आपण प्रॉब्लेम सांगित असलं तर ते मग खूप हे होतं. पण जेव्हा आपण शांत बसून जेव्हा ऐकतो है ना, तर तर मग तेव्हा जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजतं की हे समजतात काहीतरी, तेव्हा ऐकतात हे, बरोबर की नाही. आणि मी माझं त्यावेळेस थोडंसं त्यांना काही समजवायचं, मला जे सांगायचं आहे माझ्या याच्यातून मी सांगून त्यांना थोडंसं कूल डाऊन करून वापस पाठवायचे. पण ते रोजच एवढ्या मोठ्या शाळेमध्ये जेव्हा 10th पर्यंत स्कूल आहे आणि इतके डिव्हिजन्स आहे, ॲटलिस्ट 5 to 6 डिव्हिजन्स, 5 टीचर्स, तुम्ही इमॅजिन करू शकता. आणि टीम वर्कसाठी मला दरवर्षी ओरिएंटेशन प्रोग्राम घ्यावे लागायचे, दरच वर्षी. म्हणजे त्या जुन्याही टीचर, नवीनही टीचर, कसल्याही टीचर असल्या तरी. तर मी त्यांना ॲक्टिव्हिटीज सांगायचे है ना, आणि करायला. तर मी प्रत्येक ग्रुपला असं माझ्या ऑफिसमध्ये बोलवायचे, 15-20 मिनिटाचंच मी रोजच म्हणजे असं सेशन्स घ्यायचे त्यांच्यासाठी. आणि त्यांना मी एक फूल दिलं,
पानाचं फूल असतं ना ते पंखुडीचं असं है ना, आणि ते दिलं आणि त्यांना म्हटलं चला कलर करा. मग आमचे जे सिनियर मोस्ट टीचर असतात, कर ग लवकर, तुला येतं ना, तू कर. आणि मी नुसतं शांत बसून बघत राहायचे, ऑब्झर्व करायचे है ना. ए तुला चांगलं येतं, चल तू ती कलर कर. म्हणजे नाही का, कधी कधी सगळं काम एकालाच कलर करायला सांगायचे. मग काही काही डिव्हिजनचे असे असायचे की तू एक कलर कर, तू एक कर, तू एक कर, तू आउटलाईन कर है ना. किंवा सिनियर टीचर म्हणा तुमचं झालं असतं तर ते मी प्रेझेंट करते. म्हणजे तर मी हे ऑब्झर्व केलं त्यांच्या पद्धती की ह्या कशा. ते एक छोटंसं फूल करायला दिलं तर हे काम डिस्ट्रीब्यूट पण करू शकत होतं ना. तू एक कर, मी एक ड्रॉ कर, मी कलर करते है ना. मग आता मी एका डिव्हिजनला असं पण पाहिलं की 4 टीचर्स आहेत आणि 5 आहेत ते ना पाकळ्या. आणि मग त्यांनी काय केलं, स्मार्ट होत्या ते, प्रत्येकीने एक एक केलं कलर, वेगवेगळे कलर वापरले, वेगवेगळे कलर वापरले. आणि मग कोणी असं स्ट्रोक्स मारले, कोणी असे स्ट्रोक्स मारले, कोणी काहीतरी मारायचं म्हणून नाही का. असं म्हणजे विचारच आपण जे करतो ना त्या कामावरून आपण काय आहे, त्या कामाबद्दल आपली काय दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन आहे तो म्हणजे समजतो आपल्याला. बरोबर ना, की काय केलं पाहिजे ना. त्यांनी तसं ते कलर करून माझ्यासमोर ठेवलं. झालं मॅडम, झालं कलर झाला. म्हणजे त्यांना वाटलं झालं, टास्क संपला बाबा, आम्ही करून आणून ठेवलं. बिलकुल 2 मिनिटाच्या आतमध्ये पटपट तू कर पटकन. त्यांना वाटलं काय प्राईज मिळतं की काय मला हे कलर करायचं. बरोबर की नाही. त्यांनी पटकन दिलं. मग त्यांची जी कॉर्डिनेटर होती तिने म्हटलं मॅडम 1 मिनिट. मग तिने ते घेतलं वापस आणि तिने म्हटलं अगं तुम्हाला कळत नाही का, फुल एकच कलरचं असतो, तुम्ही वेगवेगळे कलर डिझाईन्स काढून टाकले त्याच्यामध्ये है ना. मग तिने घेतलं आणि त्याला आउटलाईन केलं, आउटलाईन टाकली त्याला ब्लॅक कलरची है ना. आणि जिथे जिथे सुटला होता ना तो कलर तिने तिथे तिथे शेड्स करायला सुरुवात केली. ह्याच्यातून मला शिकायला मिळालं की त्यांची कॉर्डिनेटर कशी आहे, प्रत्येकाला सांभाळून घेणारी, वर्क प्रेझेंट करते ना तेव्हा तिने ते पाहिलं की कुठं काय नाहीये ठीक, ते करेक्शन करायचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी ते प्रेझेंट केलं. मग त्यांना मी म्हटलं तुम्ही काय शिकलाय त्याच्यातून. जरीही तुम्ही वेगवेगळं काम केलं, तुमच्या कॉर्डिनेटरनी तो वेळ घेऊन व्यवस्थित सगळं बघून त्याला आउटलाईन करून प्रेझेंटेबल, भलेही ते चित्रविचित्र दिसत होतं फुल, पण त्याला थोडंसं काहीतरी छान आउटलाईन करून किंवा त्याच्या शेड्स टाकून त्यांनी आम्हाला ते प्रेझेंट केलं. तर मग तेव्हा समजलं की त्या टीचरची विचार करण्याची हे कशी आहे पद्धत, की त्यांना एखाद्या वेळेस जे पण काम सोपवण्यात येतं तो आपण चांगलं दिलं पाहिजे. काहीतरी करायचं म्हणून प्रत्येकाला रिपोर्ट कार्ड बनवायचे असतात, पेपर करेक्शन करायचं असतं, काहीतरी करायचं म्हणून करायचं. आपण रिचेकिंग पण करतो, तुमच्याकडे करतात रिचेकिंग मार्क्सचे मॉडरेटर्स. कसं करतो आपण ते तर सांगायलाच नको कसं करतो आपण. मार्क्स टॅली करतो, पण कसं करतो, आपली पद्धती कशी मस्त असते ना. मग आपल्याला एकीचं असला राग की मग खूप काढायचे गोल गोल सर्कल तिथं. चुका करायचे असे मी करत होते. मी जेव्हा टीचर होते ना मी नेहमी, मला माहिती नाही काय हे होतं की मला नेहमी कॉर्डिनेटर बनवायचे. नेहमी प्रत्येक काहीतरी सब्जेक्टसाठी मला हिस्ट्री आणि इंग्लिशसाठी मी कॉर्डिनेटर राहायचे. त्याच्यात किती स्पेलिंग्स असतात मग मला माहीत असायचं आता कसं हिला कामाला लावायचं. मग वाचा पेपर, 10 पेपर तरी वाचा 50 मधून आणि करा गोल गोल हिरव्या पेनने. मग प्रिन्सिपलला नेता का बघा मी नाही सांगणार, मला माहिती नाही एवढं काम आहे, असं कसं रिझल्ट होणार आहे. मुद्दाम करायचं. मला सवयच होती का कधी कधी असं वागायची, कारण आपण असं भांडू नाही शकत ना एकदम. मग कसं भांडायचं, आपण उभं राहून भांडू शकतो का, काय होतं असं का केलं झालं, मग आपल्याला बाहेरच जावं लागेल. पण भांडतात
मी काही याच्यामध्ये पाहिलं की लिटरली आम्हाला असं त्यांना दूर करावं लागलं एका वर्षी, म्हणजे छत्री घेऊन स्टाफ रूम मध्ये त्यांना बाजूला केल्यानंतर मीच बसून घेतलं कितीतरी वेळ. म्हटलं हा टीचर्स आहेत ह्या, तरुण मुली होत्या दोघीजणी. काय त्यांचं भांडण झालं की ते एकदम छत्री घेऊन एकमेकीवरच हे झाल्या. म्हटलं अगं कोल्ड वॉर खेळा, हे असं वेपन वॉर करू नका. एकमेकीला वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे करा ना. हे असं केलं तर मुलं पाहिलं तर काय होतील. म्हणजे इतकं आता ह्या लेवलला गेले, पण जे समजदार आहे ते बरोबर कोल्ड वॉर करतात. जास्ती वाईट ना, जास्ती वाईट. आणि मी करतच होते. सगळे म्हणायचे नम्रताच्या शेपटीवर पाय नका टाकू हा, पटकनच ती इथे ते ठेव. म्हणजे असं मी होते हा. एक जितके 20 वर्ष मी ऍज अ टीचर काम केलं होतं ना, काही पण होतं ना, माझ्या नादी लागायचं नाही. मग मी असं छत्रीवित्री घेऊन मागे नाही लागत. मग मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पकडते. मी असं करायचे, म्हणजे मग तू असं केलं का माझ्या विरुद्ध, मग तू रडलीच पाहिजे आज. असं माझं ऍटिट्यूड होतं, इतकं भयंकर. पण जेव्हा मी काय होतं ना, कधी कधी ते लिडरशिप आल्यानंतरही ते होतं की ना, कारण मी पुष्कळ वर्ष ते शाळेमध्ये होते. मग तुम्ही सपोर्टच नाही करत तर मग मी ब्लॅक अँड व्हाईट थ्रू करते सपोर्ट तुम्हाला. दॅट वे हे असं ऍटिट्यूड झालं होतं. पण मग मी हळूहळू शिकले की असं करून काहीही होत नाही. रोज तेच रोज तेच रोज तेच, आणि त्यामुळे आपल्याला खूप मेंटली इफेक्ट होतो. आणि आपला मेंटल जेव्हा डिस्टर्ब होतो, आपण स्ट्रेस्ड होतो, डिप्रेशनमध्ये जातो, आणि मग तेच क्लासमध्ये घेऊन ती टीचर काय असाइनमेंट दिली तिने, माझं आज झालंच पाहिजे, तुम्ही उद्या करणार. आमच्याकडे रूल होता, फक्त 2च होमवर्क अलाउड होते. कोणतेही 2 विषयाचे होमवर्क अलाउड होते. सगळ्यांनी एकाच दिवशी होमवर्क द्यायचं नाही. मग ते क्लासमध्ये गेल्यावर अच्छा तिने दिलं, असं कसं ती रोज देऊ शकते, आम्ही नाही देऊ शकत का. करूनच आणायचं तुम्ही लोकांनी, खूप सारं द्यायचं. त्यामुळे काय व्हायचं, कोणावरती बिचाऱ्या मुलांना त्रास. आपण शाळेत गेल्यावर म्हणजे आपल्याला काही मनात असलं ना की मग आपण त्या टीचर बद्दल अच्छा आज हे शिकवलं का मॅडमने, समजलं का रे तुम्हाला, समजलं नसेल समजलं ना मला सांगा, मी हेल्प करेल. मी तुमची क्लास टीचर आहे, मला सांगा हा, नाही तर मम्मीला घेऊन या. करतो आपण हे, मी करत होते. आणि हे बिलकुल चांगलं नाही. आज मी ऍडमिनिस्ट्रेटर आहे ना, आज मी हे पाहते, मी माझे अनुभव सांगते. प्लीज तुम्ही करू नका. ऍक्च्युली आपल्या कोल्ड वॉर आणि वेपन वॉर मध्ये आपल्या मुलांचं खूप नुकसान होतं, खूप नुकसान होतं. कारण आपण तो जो 100% त्यांना द्यायला पाहिजे ना, आपण 50%च देऊन येतो त्या क्लासमध्ये. काय ग्रज असतं ना, आपण विचारच करत नाही की आपण मुलांना शिकवायला आलो. त्या टीचर जरी असल्या, क्लास टीचर असल्या, सब्जेक्ट टीचर असला, तरी आपण मुलांना शिकवायला आलेलो आहोत. ह्या आपण कुठंतरी विसरून जातो आणि त्याच पद्धतीने मग आपण काम करायला सुरुवात करतो. आणि ते फार मग त्या मुलांचंच खूप 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 नुकसान आपण करतो. आणि त्या मुलांना पण आपल्याबद्दल काहीही रिस्पेक्ट राहत नाही, इंटरेस्ट राहत नाही. मला शाळेमध्ये नाही हिटलर म्हणायचे, कारण मी डिसिप्लिनमध्ये पहिले स्टॉप केलं होतं. मग असेंब्लीचं जिम्मेदारी माझी. मग मी नुसतं अशी जाऊन उभे राहिले ना की मग सगळे म्हणायचं हा आली बाबा हिटलर. आणि माझी दोन्ही मुली माझी शाळेत, त्यांना इतकी लाज वाटायची, मम्मीला हिटलर म्हणतात. पण मला असं वाटायचं अरे वा, घाबरतात मला मुलं, कुठेही बाहेर गेले घाबरतात मला मुलं. पण जेव्हा फक्त राऊंड घेणे, असेंब्लीमध्ये असणे किंवा क्लासमध्ये सबस्टिट्यूशनला पाठवणे, ह्यावेळेसच ते 40 मिनिटं 35 मिनिटं किंवा कोणती ड्युटी लावली तिथे तेव्हाच. पण जशी मी बाहेर जाणार पुन्हा ते माकडांसारख्या उड्या मारणार. मग याला डिसिप्लिन लावणं नाही म्हणत, हे मी शिकले. डिसिप्लिन लावणं म्हणजे जर तुम्ही असा किंवा नसा, ते क्लास डिसिप्लिन असायला पाहिजे होता. फक्त मला घाबरतात की मी पनिशमेंट देईल, मी पनिशमेंट नव्हते देत त्यांना.
बाजूला नेऊन बोलायचे चांगले, शाब्दिक फटके द्यायचे त्यांना. काय रे तुम्हाला कळत नाही का, इथं कशाला येता, एवढा त्रास देता आम्हाला, एवढे तुमच्या आई वडील, एकदम मोटिवेशन पासून डिमोटिवेटच करायला सुरुवात. चुकीचं आहे ना, आपण हे चुकीचं करतो त्या मुलांचं. आणि मी हे असे करायचे. शेवटी मला माझं नंतर कळायला लागलं, माझ्या मुली मला सांगायला लागल्या, मम्मी तुला लोक घाबरतात, तुला हिटलर म्हणतात, पण दे मेक फन ऑफ यू, तुझी थट्टा मस्करी करतात. आणि तेव्हा मला पारखी लागलं, खूप लागलं ते की काय रिस्पेक्ट नाही ना मुलांना माझ्याबद्दल. तेवढ्यापुरती तेवढा आहे, पण थट्टा मस्करी करतात, दॅट इज रिअली रॉंग. मी माझ्या मुलांना विचारलं काय म्हणतात मला ते, तर मम्मी आम्ही तुला नाही सांगितलं तेच बरं आहे, आम्ही तुला नाही सांगितलं, नाही तर म्हणे तू त्या मुलांना जाऊन चांगले मारशील. तेव्हा मी शिकले की नाही, हे डिसिप्लिन नाहीये. हे जे म्हणतात ना, युअर आईज स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, दॅट इज नॉट राईट. डिसिप्लिन लावणं वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे काहीतरी. आणि मग तेव्हापासून मी स्वतः विचार करायला लागले की मी काय करायला पाहिजे, की हे जे हिटलर तर म्हणतात, पण आता वेगळ्या टाईपचं काहीतरी डिसिप्लिन करायला पाहिजे, वेगळ्या टाईपची पद्धती काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून मी जरी नसले क्लासमध्ये, आणि हे मी क्लास टीचर होते 7th स्टँडर्डचे त्यावेळेस, आणि वर्स्ट क्लास. म्हणजे मला प्रत्येक वेळेस आमचे फादर म्हणायचे, शाळेचे हेड, की हा सांगा मॅडम का तुमचा क्लास करतच नाही, कारण ते इतके जंगली म्हणायला पाहिजे, सॉरी बट म्हणजे काय म्हणतात, मुद्दाम करायचे, मुद्दाम. हिटलरचा क्लास आहे ना हा, मग आम्ही मुद्दाम करणार. मग मला खूप रडायला आलं की प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या 7th Aचं गौरव होतं, मला पुरस्कार मिळतो. मग मी काय करायला पाहिजे, सगळं शाळेचं डिसिप्लिन पाहते मी, माझ्या क्लासचं डिसिप्लिन फक्त माझ्या इंग्लिश पिरियड आणि सोशल स्टडीजमध्ये आहे, बाकीच्या वेळेस ते खूप टीचर्सला त्रास देतो. मग मी काय करू, मी विचारच करत राहिले. आणि मग शेवटी मी खूप विचार केल्यानंतर मी म्हटलं नाही, माझा ॲटिट्यूड बदलायला पाहिजे, शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे, कुठंतरी काहीतरी कमी असेल. मी मला स्वतःला बदलायला सुरुवात केली. मी स्वतःला पहिले मोटिवेट करून घेतलं, लिहून घेतले पॉइंट्स की आज मी हे वापरणार, आज मी अशा पद्धतीने बोलणार, आज मी अशा प्रकारे मोटिवेट करायला सुरुवात करणार, आज मी जो सगळ्यात मस्ती करणारा मुलगा आहे काय का करतो, त्याला माझ्याबद्दल राग आहे की त्याला माझा इन्सल्ट करायचा आहे, हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांना माझ्याबद्दल राग नव्हतं, म्हणजे चीड आणण्यास ते करायचे. कुठंतरी यांचं टेम्पर हललं पाहिजे ना, असं मुलांना कळत नाही ना, ते उन्हाळा असतात, काहीतरी करायचं. आणि तेव्हा मी माझ्या स्वतःला जेव्हा बदलायला सुरू केलं, आणि जेव्हा मी त्यांच्यासाठी एक प्रकारची रिलेशनशिप मेंटेन केली, आणि 2nd सेमिस्टरमध्ये माझ्या क्लासला बेस्ट क्लास मिळाला. आणि ते फादर म्हटले की आता तुम्ही तो क्लास मी सोडला, आणि 10वी पर्यंत ते मुलं जे कधीच कोणाचं ऐकत नव्हते, बेस्ट क्लास म्हणूनच ते पुढे गेले. मला तिथे फार आनंद झाला की मी मला स्वतःला चेंज केलं, माझा ॲटिट्यूड चेंज केला, माझं बोलण्याचं चेंज केलं. फक्त 7th Aच नाही, पण बाकीचे शाळेचे मुलं देखील पहिले मला बघितलं ना की आमची हिटलर टीचर आली आहे, मग आईच्या मागे लपायचे, नाही का, मुलं मॉल वगैरे मध्ये दिसले की पळून जायचे, अरे यार फिर स्कूल में निकाली गया, मॉल में थे ना, मॉन्जिनीज में क्या खा रहे थे, मैकडॉनल्ड्स. मैकडॉनल्ड्स. म्हणजे अशी मी बोलायचे ना, क्या तुम विश भी नहीं कर सकते, टीचर दिखती तो रिस्पेक्ट भी नहीं है बाहर, असं का नव्हतं त्यांना रिस्पेक्ट. कुठे शाळेच्या टीचरला आपण गुड मॉर्निंग म्हणायचं, बाहेर हिटलर येते. पण जेव्हा मी स्वतःला चेंज केलं, माझा ॲटिट्यूड चेंज केलं, आणि जेव्हा मी हेडमिस्ट्रेस झाले त्यावेळेस मला खरंच सांगायला आनंद होतो की तो फक्त म्हणजे मी जरी जात असते तिथून तरी क्लास तर शांत असायचाच. आणि मी माईकमधून अनाऊन्स करायचे. आमच्याकडे अशी पद्धत होती की
टी व्ही कॅमेराजमध्ये बघायचं कोणता क्लास कसा चालला आहे आणि तुम्ही माईकमधून त्यांच्याशी संभाषण करू शकता. तर माईक ऑन करून फक्त त्या क्लासला ऐकू जाणार, पूर्ण शाळेला नाही. आणि मग ते मस्ती करायला लागले तर मी तिथून बोलायचे की 2 शब्द बोलले की त्यांना मग ऑफिसमध्ये होते सॉरी बोलायचे. आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की फक्त माझ्यातला चेंज, माझ्यातला ॲटिट्यूड मी जेव्हा चेंज केला तेव्हा मला मुलांचं प्रेम, रिस्पेक्ट मला मिळायला लागला. मी हिटलरपेक्षा एक चांगली मदर बनले. हिटलर टॅग त्यांनी काढून टाकला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या आईनंतर, म्हणजे ते 10वीचे मुलं जे 7वीतले होते त्यांच्या फेअरवेलला म्हणाले की आमची आई घरी असते पण आमची आई इथे आहे आज बसलेली. दॅट वॉज अन ऑनर. कारण त्यावेळेस म्हणजे इतकं हे वाटलं ना की तीच बॅच आहे जी मला रडवत होती, आज ती बॅचला माझ्याबद्दल जो रिस्पेक्ट आहे. हे नाही की मी त्यांना शिकवत होते, त्यांचे क्लास टीचर फक्त 7th ला होते, पण जे काही मी ते 7th मध्ये ते असताना जे काही मी माझा ॲटिट्यूड चेंज केला आणि त्या मुलांमुळे बहुतेक मी माझा ॲटिट्यूड चेंज केला आणि त्यामुळेच मला पुढं माझे जे अजून जितके वर्ष तिथे राहिले दॅट वर रिअली नाईस. आय एन्जॉयड. मग कितीही आणि फक्त मुलांसाठी नाही, मी माझा ॲटिट्यूड टीचर्ससाठी पण बदलला. नो कोल्ड वॉर, अंडरस्टँडिंग देम, अंडरस्टँड करायला लागले त्यांना, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. माझ्याकडे इनबिल्ट मोटिवेशनल ते होतं, पण ते मी कधीच मी म्हणायचं फुकटचा सल्ला कोणी ऐकतच नाही. बरोबर आहे ना, फुकटचा सल्ला दिलेला का व्यर्थच असतो तो. आणि आज माझ्या टीचर्स मला फोन करून जेव्हा माझे सेमिनार्स वगैरे कुठे ऑर्गनाईज होतात ते म्हणतात मॅडम तुमचा फुकटचा सल्ला आम्ही घेत नव्हतो, आज तुम्हाला लोक फक्त मोटिवेशनसाठी इतके पैसे देतात, तुम्हाला बोलवतात. आम्हाला कधी कधी सांगायला आनंद होतो की ह्यांच्या संगती मी 15 वर्ष काम केलेलं आहे, तो पण एक ऑनर आहे. बिल्डिंग रिलेशनशिप, यु नो, टीम वर्क. सगळ्यांकडे पेन पेपर आहे का आता? एक फुल ड्रॉ करा छानसा. दोन मिनिटं, फक्त 2 मिनिटं. झालं? टाइम लिमिट आहे. सगळ्यांनी काढलं? इथे ड्रॉइंग टीचर कोण आहे? अरे बासा, तुमचं मग खूपच सुंदर असेल. नाही, ड्रॉइंग फक्त ड्रॉइंग, कलरिंग वगैरे असं स्पेशली. बरं, कोणाला इनबिल्ट आहे का टॅलेंट तसं ड्रॉइंगचं? आहे का इनबिल्ट? सर गाणं गाऊ शकतात आमच्यासाठी मग, आहे की संगीत म्हणजे काहीतरी. मला पण खूप संगीतात आवड आहे. मी ड्रम्स वाजवते, ड्रम्स आहेत ऑक्टोपॅड, आणि शाळेचं क्वायर म्हणा किंवा टीचर्सच्या क्वायरला मी ट्रेन करते, तर मला आवडतं हे करायला. झालं सगळ्यांचं? टाइम लिमिट संपला बरं का. आता मला दाखवू शकता का कोणी कसं फुल काढलंय? कोणीतरी दाखवा. व्हेरी गुड. मला जसं एक्सपेक्टेशन होतं तसंच आहे. प्रत्येकाने फुल ड्रॉ केलाय त्यांच्या छान छान पद्धतीने, बरोबर की नाही? खूप म्हणजे मी सॉरी बक्षीस वगैरे काही देणार नाही, कॉम्पिटिशन पण नव्हती. म्हणजे पुढच्या वेळेस कधी आले तर मी एक अशी कॉम्पिटिशन नक्की ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी. बक्षीस पण छान सुंदर घेऊन येईल. म्हणजे लिटरली 5 कॉम्पिटिशन्स घेऊ आपण वेगवेगळ्या, आणि 5 बक्षीस तर नक्की टीचर्स घेतीलच. तर आपण हे असं सुंदरसं फुल ड्रॉ केलेलं आहे, बरोबर की नाही? आता किती जणांनी असं
1 2 3 4 5 काढले. हा 6 काढले, 6 5 नाही का, एक गोल आणि मग ते अशा आजूबाजू गोल, बरोबर. आता यांनी काहीतरी असं वेगळं चमेलीचं फुल काढलेलं आहे, ते असे असे पानं असतात ना. अजून कोणी काही गुलाब वगैरे असं काढलं असं काहीतरी. अरे वा, लोटस. हा लोटस. लोटस बेसिकली आपल्याला काय करायला सांगितलं ना तर आपण ते गोलच काढतो असं असं, बरोबर ना. खूपच असं म्हणजे कमी लोक असतात ते काहीतरी वेगळं, जसं लोटस काढलं. मला नसतं जमलं लोटस काढायला, म्हणजे असं मनात नाही नसतं आला, तुम्ही आता म्हटलं म्हणून. हे चमेली वगैरे पण मला जमलं नसतं. असं कोणी वेगळं आहे का, मोगऱ्याचं फुल असं काहीतरी काढलंय का, वेगळं काहीतरी वेगळा आकार काढलाय का असं गुलाबाचं वगैरे. मला दिसत नाही मॅडम, पण बहुतेक तुम्ही सांगताय तर वेगळंच असणार काहीतरी. ओके, गुलाबाचं आहे. त्यांचं असं फुललेलं होतं, ह्यांचं असं आहे. त्यांनी ह्या व्ह्यू मध्ये काढलं आणि यांनी अपर व्ह्यू मध्ये काढलं. कॅमेरा त्यांचा तसा होता, यांचा कॅमेरा असा होता. सांगायचं तात्पर्य की तुम्ही तुमच्या फुलाकडे बघा, 2 मिनिटं तुमच्या फुलाकडे बघा. खूप छान आहे नाही का. नाही, अप्रिशिएट. असं कम्पेअर नका करू. अप्रिशिएट. तुम्ही जे ड्रॉ केलंय ना ते अप्रिशिएट करा. मलाही जर ड्रॉ करायला सांगितलं असतं ना, मी पण ते असं गोल एखादेच थोडंसं काहीतरी ते हार्ट शेप वगैरे करतात ना, तसं मी कॅज्युअली ड्रॉ केला असता. कारण मला गुलाबाचं फूल मी म्हणजे असं टाइम लिमिट मध्ये एक्स्ट्रा काम नाही करण्याचा माझा विचार असतो. कळालं तुम्हाला मी काय सांगते. जेव्हा टाइम बाउंड असतो ना, मी 2च मिनिटं दिले, त्यामुळे मला विचार करायला वेळ मिळाला नाही. काही जण विचार करत होते की काय ड्रॉ करू आता नाही का, मग मला हेच जमल आणि मी तेच करेन, बरोबर. तर प्रत्येकाने आपापल्या विचाराप्रमाणे त्या 2 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही ते तुमचं पर्टिक्युलर छानसं असं सुंदर, आणि सगळ्यांनी चांगलंच केलंय. कोणी काढायचं म्हणून काढलंय का, नाही ना. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते फुल ड्रॉ करायचं आहे, काढायचं आहे, तेव्हा सगळ्यांना वाटलं आता मॅडम आमचं बघतात का, म्हणून चांगलंच करूया. मी जर म्हटलं असं काढायचं म्हणून काढत तर कोणी काय एवढं काय कॉन्सन्ट्रेट करून काढलंच नसतं. ते काढलं असतं का, कोणी तर केलंच नसतं. मी नाही करत, मला येतच नाही. पण जेव्हा मी सांगितलं की नाही करा, तेव्हा तुम्ही ते ड्रॉ नाही. एक ड्रॉइंग टीचर कोणीच नाही, पण तरीही आपण आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा करतो नाही का, करतो की नाही. हा, ड्रॉइंग काढा. असं कसं येत नाही रे तुला, घरच तर ड्रॉ करायला लावलं तर ते 2 झाडं बिंगला लावता आले आजूबाजू. कंपॅरिझन करतो आपण. मी म्हटलं ना, त्याच्या माझ्या दृष्टिकोनातून जे तुम्ही ड्रॉ केलंय दॅट इज द बेस्ट, बिकॉज यू हॅव पुट इट युअर बेस्ट. कोणी पण काढायचं म्हणून काढलेलं नाहीये. त्या छोट्याशा टाइम लिमिट मध्ये तुम्हाला जे चांगलं करता आलं ते तुम्ही केलेलं आहे त्याच्यात. पण आपण जेव्हा मुलांकडे बघतो तेव्हा आपल्या एक्सपेक्टेशन्स का असे होतात, एकदम आपल्या डोळ्यामध्ये जे चित्र असतं ना, ते त्यांनी का नाही ड्रॉ केलं. अरे आपल्याकडे त्यांच्याकडे सेन्सर्स थोडी आहे तुमच्या डोक्यात काय आहे ते फुल ड्रॉ करायला. त्यांची जी विचारसरणी असणार तेच ते ड्रॉ करणार. आणि मग आपण मार्क, आता मी मार्क द्यायला येऊ का, 10 मधून मार्क देते म्हटल्यावर काय होईल, कारण मला तर फुल पाहिजे तेव्हा सुंदर असं. बरं झालं मी कलर करायला सांगितलं, पुढच्या कलर करायला सांगितलं. इव्हन ते नर्सरीचे, मी माझ्या नर्सरी क्लासमध्ये जाते ना, टीचर्स लोक ते एक ड्रॉइंग करायला, कलरिंग करायला सांगतात. ड्रॉइंग करायला नाही सांगत, कलरिंग करायला. ते छोटे छोटे इतकं मेहनत घेऊन तो पूर्ण दिवस त्यांचे 3 तास फक्त कलरिंगचे असतात. झोपतात बिचारे, उठतात, पुन्हा करतात. इतके कष्ट घेतात ते. एक तर पेन्सिल पकडता नाही येत आणि कलरची समज नसते, पण मम्मी डॅडी चांगलं फटके असं काढून यायचं, असं भरायचं. बिचारे ते त्या दिवशी ते ड्रॉइंगच्या पेपरला बसतात आणि मी त्या दिवशी नेमकी जाते आणि बघते. काही जण इतके फास्ट असतात, लगेच काढून टीचरच्या ठेवून मस्त मस्तीमध्ये बिझी असतात.
काही जण रडत असतात, लिटरली रडत असतात. आणि मग अशा लेकरांना आम्ही जज करतो. 10 मधून 2च मार्क देतो. मी टीचरला विचारते, का 2? का 3? कलर तर केलाय. फक्त मार्क तेव्हा एक हे सांगते इन्सिडेंट. UKG मध्ये एक इन्सेक्ट्सवर हे होता, लेसन होता आणि तिथे त्यांनी इन्सेक्ट्स दिले होते आणि ते कलर करायचे होते UKGच्या मुलांना. तिथे कॉक्रोच होता, उंदीर होता, साप होता, पण त्या मुलांनी कलर केले. आणि मग मी जसं सांगितलं आपल्याला खोड्या काढायची सवय असते नाही का. मग एका मुलाचा पेपर त्या टीचर कोऑर्डिनेटर घेऊन आला. मॅडम हे बघा हे कसे मार्क्स दिले, त्या मुलांनी कॉक्रोच येलो कलरचा काढलाय. म्हणजे त्यांना त्यांच्या क्लासचे पर्सेंटेज वाढवायचे ना, मग इथे कट केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, हा पेपर इथे ठेवा, तुम्ही दोघी जण त्या मुलाला पाठवा माझ्याकडे. मी त्याला म्हटलं, बाळा तुला टीचरने शिकवलं ना ब्राउन कलर असेल एखाद्या स्पॉट. नहीं मैम, हमारे घर में येलो कलर का था. हमारे घर में येलो कलर का था, मैंने टीचर को बोला भी था. त्यांनी ऑब्झर्व केलं ना, वेगळ्या कलरचा असतो तो थोडा शेडवाला. मोठावाला आपण कॉक्रोच ब्राऊनच पाहतो, पण ते छोटे छोटे येलो कलरचे पण असू शकतात, हे की नाही. हे त्या दिवशी मी शिकले, ऑब्झर्वेशन आहे त्यांचं. आम्ही मार्क्स कसं कट करणार, तिथे मार्क्स. मी त्यांना म्हटलं ठीक आहे बेटा, मी तिथे फुल मार्क्स दिले, गिव फुल मार्क्स. आणि पेरेंट्स भांडायला लागले, येलो कलर का कॉक्रोच होता है क्या. म्हणजे सिटी मधलं तर आय डोंट नो इथे येत नाही, पण अर्ध्या मार्कावरती बापरे. माझा रिझल्टच्या दिवशी, त्या ओपन डेच्या दिवशी ते इतके असतात. थँक गॉड हे फॉर्मेटिव्ह समेटिव्ह आलेलं आहे, हे मूल्यमापन, ज्याच्यामध्ये फक्त ग्रेड्सच असतात. त्या दिवशी तर मला लिटरली खूप आनंद झाला की हे ग्रेड सिस्टममुळे किती पर्सेंटेज पडले हे मिळत नाही. पण तरीही ते पेपर घेऊन येतात, मॅडम हे असं कसं, तसं कसं. ते दोन्ही म्हणजे ते पालक आले आणि मी त्यांना म्हटलं की तुमच्या मुलांनी इथं ब्राऊन कलर टीचरने शिकवला होता, पण त्यांनी येलो कलर दिलाय. तुमच्या घरात बहुतेक येलो कलरचे कॉक्रोचेस आहेत. ते हसायला लागले. म्हटलं हे वाईट, म्हणजे आय एम नॉट टेलिंग यू समथिंग, बट आय एम जस्ट मेकिंग यू रिअलाइज की तुमच्या मुलाचा ऑब्झर्वेशन पॉवर आहे. त्यांनी इन्सेक्ट्स शिकले, त्याला तो कॉक्रोच दिसला आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि त्यांनी ते ड्रॉ केलं, कलर केलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने घेऊया, म्हणजे थिंक इन अ डिफरंट वे. लहान मुलं लिहितात ना वाकड्या तिकड्या हँडरायटिंग मध्ये. आमच्याकडे एक टीचर होती, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आलं तरच ए, त्यालाच फुल मार्क नाही तर असं गोल सर्कल करायची है ना. मी म्हटलं मॅडम त्याने ॲटलिस्ट ट्राय केलाय, ही मस्ट बी हॅव्हिंग सम मस्क्युलर प्रॉब्लेम. त्याला पकडता येत नाही. 3 वर्ष प्रत्येक लहान मुलं जेव्हा येतात त्यांना त्यांचे इट इज द फर्स्ट इयर. You don't have to see the accurateness. You just have to test that whether they know. त्यांना येतं की नाही हे पाहायचं आपल्याला. अल्फाबेट्स रेकग्नाइज करायला येतं आणि लिहायला पण येतं. हाताची पकड नाही म्हणून ते वाकडं तिकडं झालेलं आहे. यू कॅन नॉट कट मार्क्स. नाही मॅडम मी तर तसं करणार. म्हटलं मग मी तुला बाहेर काढणार. I gave her warning. No nursery teacher will judge the handwriting. No nursery teacher will give according to your mind status the thing. कारण त्यांचे जे आहे ना ते तुम्ही समजून घ्या. म्हणून ज्या नर्सरीच्या टीचर्सना मी मॅनेजमेंटला रेकमेंडेड करायचे की ह्यांना तुम्ही जास्ती प्रोत्साहित करत जा. कारण हे जे ओळखतात ना तेच आपल्यापर्यंत 10वीला येतात. दे आर द फाउंडेशनल इन द फाउंडेशनल स्टेजेस. काही गोष्टी ना जेव्हा आम्हाला मोटिवेशन, मी जेव्हा काउन्सिलिंग करते ना, आय कॉल द नर्सरी टीचर फर्स्ट. मला हा मुलगा आहे ना आपल्या 7वी 8वीतला, ह्याच्याबद्दल सांगा तुझ्या क्लासमध्ये होता काय. तिथून सुरुवात करते. बिकॉज बेस्ट तिथून समजायला सुरुवात होतं की ते बाळ, ते मुलगा कसा होता लहानपणी, त्याचे स्टेजेस काय झाले, आणि मग आम्ही ते डिसिजनवर येतो की काय झालं आहे मध्ये ज्यामुळे असा प्रॉब्लेम आला की आज आम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन.
ऑब्झर्व करायला शिका मुलांना. ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते मूल्यमापनामध्ये ते ऑब्झर्वेशन करतात तुम्ही डेली? करतात का नुसतं कॉपी पेस्ट असतं? सायन्सचं इकडं, गणिताचं तिकडं, असं आहे का काही? असंही असतं थोडंफार. नाही जे सॉरी, पण मला माहिती आहे की आपण असंच करतो. कारण आजकालच्या फास्ट लाईफमध्ये सिलेबस पोर्शन कम्प्लीट करण्यामध्येच इतका वेळ जातो की मुलांना ऑब्झर्व कुठं करणार आपण? मार्क्स लिहिण्यामध्ये आणि ते 2-2 मार्क, 10 मार्क प्रोजेक्ट, अरे बापरे बापरे बापरे, हे करण्यामध्येच इतका टाइम जातो की आपण कधी करणार आहे हे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनला फक्त 5 मिनिटं लागतात. मुलं जेव्हा लिहित असतात ना, ऑब्झर्व द्या, त्यांची लिहिण्याची स्टाईल ऑब्झर्व करा. ते कसं लिहितायत, क्या कोणत्या, म्हणजे लिहिण्याचं म्हणजे हँडरायटिंग नाही. हँडरायटिंग तर आपल्याला समजते कशी ते आपण करेक्शन करतो, कॉपी चेकिंग करतो तेव्हा, पण त्यांचे सिरियसनेस लक्षात येते जेव्हा ते लिहितात. काही त्यांचं किती लक्ष अभ्यासात आहे हे सगळं आपल्याला क्लासमध्ये बसलेलं 5 मिनिटाच्या याच्यावर समजायला लागतं. आणि हे ऑब्झर्वेशन्स तुम्ही लिहून घेत जा. कधी मी नेहमी टीचर्सना एनकरेज करते की तुम्ही रोज रोज तुमच्या क्लासमध्ये जितके मुलं आहेत ना त्यांच्या नावाचा एक पेज ठेवत जा. कधी कधी काही नाही भेटणार आहे, 5 मुलं घ्यायचे फक्त, दिवसाला 5 मुलांकडेच लक्ष ठेवायचं, फक्त 5 मुलं. रोल नंबर प्रमाणे घ्या, मुली घ्या पहिले, मग मुलं घ्या, आणि त्यांना ऑब्झर्व करायला शिका. आणि ते ऑब्झर्वेशन झालं ना की ते पुस्तक तुम्ही मॅडमकडे देत जा. मी ते रूल केला होता. माझ्याकडे इतकी, मला मॅनेजमेंट म्हणायची हे काय तुम्ही साचवून ठेवलेलं आहे. म्हटलं ते साचवलेलं माझं हे आहे, म्हटलं काय म्हणायला पाहिजे, दॅट इज माय डेटा, कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तो माझा. कारण जेव्हा मला काहीतरी पाहिजे असतं त्या वर्षाचं ते पुस्तक काढून एखाद्या त्या मुलाच्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये मला काहीतरी मिळेल बघायला, सो दॅट आय डोंट मेक एनी मिस्टेक्स इन जजिंग द चाइल्ड. माझ्याकडून कोणतीच चूक झाली नाही पाहिजे त्या मुलाबद्दल, त्या मुलीबद्दल. कारण मुलं कधीच सांगणार नाही, पालक कधीच सांगणार नाही. पण आपल्या क्लासमध्ये 5 ते 6 तास जेव्हा ते आपल्यासाठी असतात, ते पुष्कळ काही सांगतात. आपल्याला ते वाचायला वेळ नाही मिळत, आपल्याला ऑब्झर्व करायला, पिकअप करायला वेळ नाही मिळत. तर आपण फक्त 5 मिनिटं जरी घेतले 5 मुलांसाठी, तरी आपण पुष्कळसं लिहू शकतो. शेवटचं 5 मिनिटं मी घेते. आजकाल इतकं नवीन नवीन शिक्षण पद्धती आले की पहिले तर मला ते कम्प्युटर चालवायला पण कठीण जायचं. म्हणायचं कशाला आम्हाला हे डेटा ते कम्प्युटरमध्ये करायला लागतात, येत नाही. क्लर्कला माझं बसूनच ठेवायचे. नंतर आलं कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहायचा. आता तिच्यासमोर तर नाही लिहू शकत आपण कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट ना, आपल्यालाच करायचं. मग काय करायचं, मग मी घरी न्यायचे, माझ्या मुलींना म्हणायचं करा, हे टाईप करा, सेव्ह करायचं. हे आपल्याला मला कंटाळा यायचा हे असं काहीतरी नवीन शिकायला, कुठं हे करायचं आहे ना. आणि आता आम्हाला असं झालंय की लॅपटॉपशिवाय आमचे कोणते कामच होत नाही. म्हणजे सगळं त्याच्याच आपण डेटा करतो. तर आपल्याला रोज शिकायला पाहिजे, रोज नवीन टेक्नॉलॉजी आपण शिकायला पाहिजे. आपण शिकतच राहायला पाहिजे. नवीन स्किल्स शिकत राहा, नवीन मेथडॉलॉजी शिकत राहा, रिसर्च करत राहा, मुलांचं ऑब्झर्वेशन कसं करायचं ते बघत राहा. आणि शेवटची गोष्ट, रोज डायरी लिहा स्वतःसाठी. का लिहा? स्ट्रेस मॅनेजमेंटवर आहे. जेव्हा तुम्ही डायरीमध्ये, मी नाही म्हणत लिहा की आज मी इतक्या वाजता उठले, पहिले मी असं करायचे ना, दिनचर्या लिहायचे. मी आज उठले, मी शाळेला गेले, मग मी आज हे केलं, आज पिक्चर पाहिला, आज आम्ही टीचर्स मिळून माझं या टीचर्सशी भांडण झालं. हे असं सगळं मी डिटेल लिहायचे पहिले. आणि मग जेव्हा लिहायचे ना, मग ते माझ्या घरात असायचं हे साचलेलं डायरीज ना. आणि माझे मिस्टर होते, काय तू लिहिते मूर्खाचं, काय हे डायरीवर डायऱ्या पडल्या तिथं, नाही का. मग एखाद दिवशी ती डायरी काढायची आणि बघायचं, नाही का. त्याच्यात हे पण लिहायचे. आज PTA मीटिंग होतं ना, त्या मिस्टर कुलकर्णीने माझं इतकं डोकं खाल्लं, आय गो टू सी हिम.
मग कुलकर्णी कुठेही दिसू द्या, मॉलमध्ये इकडे तिकडं, मग आपल्याला माहिती आहे कसं करायचं. आणि कुलकर्णीचा मुलगा आला तर मग कसं करायचं तेही माहिती आहे मला. त्या वाईट झालं होतं. म्हणजे कसं होतं, मी लिहित होते डायरीमध्ये काहीतरी, पण मग तो ग्रज जेव्हा पण ओपन करेल ना तेव्हापर्यंत कुलकर्णी विसरले, पण जेव्हा ते वाचलं तेव्हा कुलकर्णी आठवले. आणि मग कुलकर्णीचा मुलगाही आठवलं कोणत्या वर्गात मुलगा मुलगी आहे. मग कसं ते करायचं बोलून त्या दिवशी नेमकं मी करायचे, इकडे ये रे. 3 वर्षापूर्वीचा ग्रज नंतर 3 वर्षानंतर निघायचा नाही काहीतरी असं. मग मी म्हटलं हे चांगलं नाही आहे. मी ॲटिट्यूड चेंज केलं होतं ना, मग मी का करा. त्या दिवसापासून मी ते डेली प्लॅनिंग सारखं आपण डेली प्लॅन करतो ना, लेसन प्लॅनिंग, तसं इकडे डायरीमध्ये लिहायला मी बंद केलं. म्हटलं असं काय लिहायला पाहिजे, काहीतरी वैशिष्ट्य लिहायला पाहिजे आपण डायरीमध्ये. काहीतरी मी केलं. आज तुम्ही म्हणजे घरी जाताना कसे जाता, खूप आनंद असतो का घरी जाण्याचा? किती जणांना आनंद असतो घरी जाण्याचा? सगळे सर लोक हसतात इकडं. इतका आनंद असतो की बापरे, कुठून इथून आपण घरी जाणार रे बापरे. आता सरला म्हणतं ठीक आहे, त्यांचे मिसेस आहेत बा, चहा कॉफी सगळे द्यायला, यांचं काय काम आहे. बाई ग इतके काम पडले, मशीन मध्ये धुणं साचलंय, बाई आली नाहीये, इथं हे अजून एक मॅडमनी दिलं. लिटरली मी ह्या गोष्टी ऐकायचे. मला माझ्याबद्दल पण मी ऐकायचे. गेट माझ्या ऑफिसचं जे खिडकी होती ना त्याच्या मागे पार्किंग लॉट होता आणि इतके छान ऐकायला मिळायचं मला बसता बसता. असं वाटायचं ते रेकॉर्डिंग करा, उद्या तिला बोलून विचारा हे तू बोलली होतीस का माझ्याबद्दल. मैडम तो एसी में बैठते हैं अच्छे से, हमको काम लगा के जाती है. क्या मोटिवेशनल देते रहते पता नाही. असं ऐकायची मी म्हणायचे अरे देवा, मला पण अगं तेच काम आहे ग घरी गेल्यावरती है ना. मग हे असं ऐकल्यावर मला ना ॲटिट्यूड चेंज केल्यावर फ्रस्ट्रेशन आतमध्ये बिल्डअप व्हायचं माझ्या. कारण मी आता स्माइलिंग होते ना, हिटलर नव्हते. पण हे मागून जे मिळायचे ना शाब्दिक फटके किंवा जे ब्लेम्स, अननेसेसरी कितीही तुम्ही करा, कितीही करा, नोबडी इज हॅपी. असं वाटायचं वाईट, बापरे मी हिच्यासाठी किती केलं, हिच्या सीओ सँक्शन करून दिल्या, मेडिक्लेम करून दिलं, आणि हे बघा बेउपकारी. असं मनात वाटायचं. आणि मग काय झालं, मला राग यायचा. मग राग कुठं घरी. गाडी काढली, माझं 11 किलोमीटर होतं ड्रायव्हिंग, तेवढंच स्पीडनी जायची. माझे मिस्टर प्रोफेसर बिचारे शांत आहेत, PhD करत होते तेव्हा. गाडीचा हॉर्न ऐकूनच सगळे शांत, सगळे उंदरं टाकून जायचे घरात. हे बिचारे बसून राहायचे, बिलकुल चहा वी आर रेडी. म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते अंडरस्टँडिंग होते. आय थिंक आपले सगळे हजबंड असेच अंडरस्टँडिंग आहे. त्यांना माहिती आहे हे काय करून आलेले आहे, तिकडून कुठून आलेले आहे ते. आणि तुम्ही फार लकी की तुमचे मिसेस ते अंडरस्टँड करतात, कधी देतात. तुम्ही काही फ्रस्ट्रेट होऊन काही करत नाही, दॅट इज व्हेरी गुड. म्हणजे सर लोकांची मी ऐकले ना, जेव्हा ते बाहेर पार्किंगमध्ये अरे यार चलते आज पिक्चर देखते, मी म्हणायचे वॉट अ लाईफ. म्हणजे टीचर्स लोकांचं असायचं की भांडे पडले, धुणं पडले, बाई आली नाही हे आणि हे करायचं. आणि आता रात्री 2 वाजणार, आणि ते मुलांचे प्रोजेक्ट, ते मी कधी करणार, कधी वेळ मिळणार, बहुतेक रात्रभर बसावं लागणार. आणि सर लोक चलो आज पिक्चर जाते, चाय पिणे जाते, बरोबर ना. आणि मी म्हणायची मी पण तर आहे ना तिथे. मी मग बोलायला सुरुवात केली, सर मी पण एक चहा घ्यायला. आमच्या बाकीच्या पार्किंगच्या टीचर्सला पण घेऊन जा, थोडा रिफ्रेश होते. मी बोलायचे असे, काय करणार, कारण स्वतःला रिलॅक्स करायचं होतं मला. मी घरी गेल्यानंतर माझे घरचे टाईट की आता बाईचं मूड कसं आहे ते गाडीच्या हॉर्नवरून समजतात. त्याच्यात आरटीच्या मीटिंग झाल्या 5-6 वाजेपर्यंत, इकडं जा तिकडं जा. घरी आल्यावर नुसतं बॅग ठेवल्यानंतर समजायचं की बापरे. ते म्हणायचे आज आपण आपलंच पकून खाऊन घेऊ नये, जेवणार नाहीये. आज आमच्या म्हणजे मला सांगायला हे वाटतं, म्हणजे माझ्या मिस्टरने 25 इयर्स सफरच केलाय. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले ह्या महिन्यामध्ये. आणि
माझ्या मुली म्हणतात डॅडीला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळायला पाहिजे म्हणे, लाईफ टाईम अचीवमेंट. तुला कसं बेअर केलं नाही, तू किती डॉमिनेटिंग आहे, तू शाळेची प्रिन्सिपल आहे, तू घरातही आम्हाला मुलं समजती है ना. त्या मला म्हणतात नको करू असं, बिचारी डॅडी सत्य असं नको करू. मग आता दुसरं काम लावलं मी त्यांना, माझे हे सगळे मेल्स झाले पाहिजे, पटापट करून द्या. बिचारे बसतात करतात. म्हटलं जेवण पाहिजे ना, जेवण पाहिजे की नाही, आज संध्याकाळचं डिनर करू की नाही, की मी मेल करत बसू आणि तुम्ही. आता तो उलट रिलॅक्स झालंय. आतापर्यंत वर्क फ्रॉम होम होतं, आता मी ट्रान्सफरच झाली माझी. आणि ते म्हणतात अरे बापरे किती रिलॅक्स झालो आपण ना, आता नो मेल, आता आम्ही आमचं करू तर तुझं तुझं कर, बघ बरं आता कसं वाटतं, छान छान यु नो. असं आपलं ॲटिट्यूड होतं. का होतं? कारण स्ट्रेस बिल्डअप होतो आपल्याला. आणि मग ते कसं करायचं, मी इतके स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्राम करते, टाईम मॅनेजमेंट प्रोग्राम करते. एक दिवस असंच ऑनलाईन वेबिनार करत होते मागच्या वर्षी मॅकमिलन थ्रू, आणि आय वॉज टॉकिंग ऑफ टाईम मॅनेजमेंट. आणि आम्ही म्हणजे काय असतं ना, असं पर्सनली बोललं तर ॲटलिस्ट टीचर्स एकमेकांना आपल्याला दिसतात, कोण काय करतंय, कोण लक्ष देत आहे की नाही, आपल्याला सगळं दिसतं. आता तिकडं कॅमेऱ्याच्या मागं काय करतंय आपल्याला काहीच माहिती नाही, की ऑन करून झोपून गेले की काय केलं. तर मी काय केलं, त्यांना म्हटलं प्लीज तुमचे कॅमेरेज ऑन ठेवा, कारण मला ब्लँक स्क्रीनवर बोलायला नाही आवडत. एखादीचा असतो, प्रिन्सिपल्स असतात, बाकीचे असतात, आमचे कॉर्डिनेटर्स पण असतात ना, ऐकत असतात ते. त्यांचं कॉर्डिनेटर्स म्हणजे ब्लँक स्क्रीन असतं, चालू असतं, कारण त्यांना वेळ नसतो आमचे ऐकायला सेशन्स. मी लिटरली टाईम मॅनेजमेंट शिकवताना मला असं दिसलं की एक टीचर जी आहे ना, बिलकुल नाईटीमध्ये दुपट्टा वगैरे टाकलेला चपात्या करते, स्क्रीन ऑन. म्हटलं अरे बापरे, आम्ही एवढं मेहनत घेतो हे वेबिनारसाठी, म्हणजे आम्ही इतकं आमचं डोकं लावतो, इथं तयार होऊन बसतो. मी पटकन स्क्रीनशॉट काढला त्याचा, त्या व्ह्यूचा नाही का, आणि मग लगेच म्हटलं अरे हा तुमच्यासाठी चपात्या करते, आमच्यासाठी पण 2-4 करा. प्रिन्सिपलमध्ये कोण चपात्या करत आहे? म्हटलं नाही, जोक होता तो, आपल्याला टाईम मॅनेजमेंट शिकायचं आहे ना म्हणून. आणि म्हणजे इतकं तेव्हा असं बँगिंग झालं होतं वेबिनार्स, आणि इतकं हे झालं होतं. आता त्यांच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंटच करत होते मी सगळं, आणि टाईम मॅनेजमेंटच करत होते मी. तर त्यांनी शिकायला पाहिजे होतं, म्हणजे ते जे टेक्निक्स मी सांगत होते, पण त्यांचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही, त्यांना स्ट्रेस आला आणि ते चपात्या करायला लागल्या. जर तेच टेक्निक्स ऐकले असते, म्हणजे आजकाल आपलं हे असं झालेलं आहे की तुम्ही तिकडे काही बोला, आम्हाला जे करायचं ते करू. आपण ॲटिट्यूड चेंज नाही केला ना तर फार नुकसान आपलं होतं, दुसऱ्यांचं होणार नाहीये. आणि आपण स्ट्रेस, डिप्रेशन, आजकाल हे डिप्रेशन वगैरे शब्द इतके झालेले आहेत ना, स्ट्रेस इतका झालेला आहेत ना, त्यामुळे आपण 100% आपल्या कामामध्ये देऊच नाही शकत. भले टीचिंग असो किंवा आपलं कोणतंही डॉक्युमेंटरी काम असो, आपण देऊच शकत नाही. आपल्या हेल्थवर फार त्याचा वाईट परिणाम व्हायला सुरुवात होतो. तर मला फक्त एवढंच सांगायचं की एन्जॉय टीचिंग, एन्जॉय. तुम्ही रोज मी सांगितलं आता घरी जाताना आपल्याला काय होतं, आजपासून घरी जाताना आनंदी जा. कसं जाणार? म्हणून मॅडम काही सांगतात का, आनंदी कसं जाणार घरी एवढं थकल्यानंतर? एक तर तुम्ही 2 तास घेतले आमचे, कसं जाणार आनंदी घरी? आता इथून गेल्यावर क्लासमध्ये जायचं आहे, तिथे ते मुलं आहेत, आणि मग मॅडम सांगतात घरी एन्जॉय युअर डे टू डे. एन्जॉय कसं करणार? तुम्ही क्लासमध्ये जाल तेव्हा एन्जॉय टीचिंग, एन्जॉय बिंग विथ द चाइल्ड, कारण प्रत्येक दिवसाला महत्व आहे, तो दिवस वापस नाही येणार. 40 मुलांमधून तुम्ही एखाद्या मुलाच्या लाईफमध्ये काहीतरी लाईट असणार इन डार्कनेस. 1 चाइल्ड ॲट अ टाइम, 1 डे ॲट अ टाइम. म्हणजे एका वेळेस एक मूल, एक स्टुडंट, आणि एका दिवसाला एक, असं केलं तर तुम्हाला आतून सॅटिस्फॅक्शन मिळेल, आतून हॅपीनेस मिळेल की मी काहीतरी 40 मुलांच्या याच्यामध्ये मी आज ह्या मुलीशी बोलले. आय केम क्लोज टू हर. ट्राय टू मेक बिल्ड, म्हणजे रिलेशनशिप बिल्ड करा. समजून घ्या तुमच्या
विद्यार्थ्यांना समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हा तुम्ही यू विल ट्राय युअर 100% टू हेल्प दॅट चाइल्ड आउट. म्हणजे त्यांची तुम्ही काहीतरी मदत करणार. अभ्यासात असू शकते, बाकीचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आता आपले मुलं जे येत आहेत ना, ती खूप वाईट परिस्थितीतून येत आहेत, खूप लोनलीनेस मधून येत आहेत. इकडचं जे सांगितलं मॅडमने की ते ट्रायबल एरियाजमधले आहे आणि त्यांच्या घरी एवढं काही त्यांना सपोर्ट मिळाला नाही. फक्त सपोर्ट आपल्याला इथेच आपण त्यांना देऊ शकतो. स्टुडंट्स तुमचे फार एक्सेल करत आहेत, जसं मी ऐकलं की प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ते एक्सलंट वर्क करत आहेत, पण त्यांचं मेंटल आणि इमोशनल हेल्थचे पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. अभ्यासात तर आमच्या केपस्टोन इंटरनॅशनल स्कूलला सांगतात डील विथ द हार्ट. अकॅडमिक्स इज लास्ट, 4th स्टेज इज अकॅडमिक्स. आम्ही अकॅडमिक्सकडे लक्ष देत नाही, बिलकुल नाही. ज्या मुली आमच्याकडे येतात मोठ्या फॅमिलीजच्या आहेत, त्या खूप प्रॉब्लेम्स असतात, आम्ही 1 to 1 डील करतो. लुक इन टू देअर हार्ट, टच देअर हार्ट. असं म्हणतात, टच देअर हार्ट. लेट देम हॅव दॅट बाउंडिंग की आपली आई म्हणजे फास्ट लाईफ आहे नाही, पण आपल्यासाठी आपली दुसरी आई आहे जी आपली टीचर आहे, आपल्यासाठी आपले दुसरे वडील आहेत जे आहे ते फादरली मदरली लव जेव्हा आपण द्यायला सुरुवात करतो ना. मी शाळेतल्या टीचर्सला पहिले ओरिएंटेशन हेच देत असते, यू बिकम देअर मदर्स अँड फादर ऑर बिकम देअर एल्डर सिस्टर. ते बना आणि त्यांच्या मनात काय ना ते जाणून घ्या. आजकाल खूप जरुरी झालंय, कारण त्यांच्या मनामध्ये ना वेगळंच काहीतरी चाललं असतं आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपण पाहिलेले काय काय होतात. तर आता आम्ही आमच्या केपस्टोनला हेच करतो की यू डील विथ द हार्ट, डील विथ देअर इमोशनल अँड मेंटल हेल्थ अँड देन 4th कम्स. हे 3 जेव्हा व्यवस्थित असतील ना, अकॅडमिक्समध्ये ते एक्सेल करतात, दे फ्लाय ऑफ. म्हणजे रिअली. तर आज एवढंच मला सांगायचं की त्यांचे यू टच देअर हार्ट, त्यांच्या हृदयाला स्पर्श करा. मग त्यांचे जेव्हा तुम्ही त्यांच्या जेव्हा जवळ जाणार ना, एज फादर एज मदर एल्डर सिस्टर एल्डर ब्रदर, जेव्हा तुम्ही जवळ जाणार ना, त्यांच्याचे समजून घेण्याचा प्रयत्न करणार, नक्की तुम्हाला नाही जमणार, सर लोकांना नाही जमणार, पण तुम्ही दुसऱ्यांची हेल्प घेऊ शकता की असंच आहे. त्याच्यासाठी टीमवर्क अँड कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला आमचे तिथले सर लोक येऊन सांगतात की मॅडम मला असं वाटतं, तुम्ही बघा. मग आम्ही दुसऱ्या पद्धतीने हेल्प करायचा प्रयत्न करतो. जेव्हा त्यांचं वेन दे आर हॅपी इनसाइड विदिन, म्हणजे आतमधून जेव्हा ते मूल खुश असणार. खूप असतात ते प्रॉब्लेम्स मुलांचे, आपण आजपर्यंत कधीच नाही पाहिले. इव्हन आपल्या घरातल्या आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आपल्या फास्ट आणि बिझी लाईफमध्ये आपण कधी कधी आपल्या मुलांना निग्लेक्ट करतो. त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या बारीक हालचालीला दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. रीच इनसाइड देअर हार्ट. पहिले त्यांचं हृदय जाणार, ते मग त्यांचे इमोशन्स तुम्हाला दिसायला लागतील आणि इमोशन्स आणि मग त्यांची मेंटल हेल्थ दिसायला लागेल. आपला मुलगा काय आहे, आपले विद्यार्थी काय आहे. आणि मग अकॅडमिक्स तर आपण तसेही फटके मारूनही शिकवतो किंवा तसेही ते शिकलं जातातच. नाहीतरी आपल्याला आहे सवय, ह्या काठी मारा आणि शिकवा, है ना. ते तर आपण शेवटी करू शकतो, पण जर आपण ते शिकण्याच्या स्टेजमध्येच नाहीये तर तुम्ही किती फटके मारा आणि किती बोला आणि किती काही करा, ते शिकणार नाही. बिकम अ लाईट हाऊस. तुमच्या प्रकाशामध्ये ते अंधारात बसलेले जे आहेत ना, त्यांना तुमच्या प्रकाशात घेऊन या. अँड मेक अ डिफरन्स. फक्त एवढं सांगते की एव्हरी डे 1 चाइल्ड मेक अ डिफरन्स, 1 डे ॲट अ टाइम इन 1 चाइल्ड्स लाईफ. प्रत्येक दिवशी एका विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये काहीतरी करा आणि हे जे तुम्ही काहीतरी केलंय ना, ते त्या डायरीमध्ये लिहा की मी आज हे केलेलं आहे आणि मी त्या डायरीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही ओपन करणार ना, मी आज 4 वर्षापासून लिहिते, आय फील सो हॅपी. मला स्ट्रेस मॅनेजमेंट स्वतःची करायची गरजच नाही पडत. जेव्हा मी ते वाचते ना, माझं स्ट्रेस माझं सगळं निघून जातं, कारण आय फील हॅपी की मी काहीतरी केलंय. मला खूप प्राऊड फील व्हायला लागतं, मला खूप ऑनर्ड फील व्हायला लागतं. म्हणजे वी डोंट एक्सपेक्ट
त्यांनी आम्हाला थँक्यू वगैरे म्हणायला पाहिजे, बिलकुल नाही. पण आपण काहीतरी आपलं व्यवस्थित काम केलेलं आहे हे जेव्हा आपल्याला जाणीव होते ना, आपला सगळा स्ट्रेस चालला जातो आणि आपल्याला एक नवीन आपण मोटिवेट होतो की आपल्याला अजून काहीतरी चांगलं करायचं, अजून काहीतरी चांगलं करायचं. तर ह्या डायरीज खूप मदत करतात मागे जाऊन. कधी कधी तुम्ही म्हणाल आमच्याकडे रोज आम्ही काय करणार, नाही का, अॅन्युअल डे असतो तेव्हा आमच्या डायरीज ब्लँक बसायच्या. नाही, माझी नसायची ब्लँक, कारण मला पूर्ण शाळा जेव्हा बघायची तेव्हा कुठलं ना कुठलं तरी आहेच विद्यार्थी त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं आपल्याला अनुभव असतोच काहीतरी, तो आपण लिहायचा. असा एकही दिवस जात नाही की जिथे आपण मुलांच्या लाईफमध्ये काहीतरी इम्पॅक्ट करत नाही. ते केलेलं काम, ते त्याचं पॉझिटिव्हनेस तुम्हाला काही दिवसात दिसूनच पडेल, पण ते काम करायला विसरू नका. मी तुम्हाला खरंच धन्यवाद देते. 2 तास माझं लेक्चर ऐकलं. आय डोंट नो, बोरिंग असेल, पण थँक्यू सो मच मला बेअर केल्याबद्दल, मला इथं बोलवल्याबद्दल. प्रिन्सिपल मॅडमचं मी फार आभार मानते की त्यांनी मला ह्या ठिकाणी तुमच्या संधी बोलण्याची जी संधी दिली, माझे एक्सपिरियन्सेस शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू. मॅडम म्हटलं की तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. माझे हजबंड प्रोफेसर डेव्हिड सगनगिरी आहे वाडिया, नवरोजी वाडिया कॉलेजला, आणि ते HOD आहे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे, आणि ते पुणे युनिव्हर्सिटी आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीला फॅकल्टी आहे ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. प्लस ते सिलेबसमध्ये बोर्ड मेंबर आहे. जे सिलेबस आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचा होतो त्याच्यामध्ये ते बोर्ड मेंबर आहे आणि डिफेन्स स्टडीजचे हेड आहे. तर आणि सध्या PhD आहे, डॉक्टरेट झालेले आहे डिफेन्समध्ये, आणि ते आता त्यांनी सावित्रीबाई फुले जी पुणे युनिव्हर्सिटी आहे तिथं इंटिग्रेटेड कोर्सेस चालू केलेले आहे 5-5 वर्षाचे. म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी शेअर करते की आपले विद्यार्थी असतात, कधी कधी त्यांना ह्या दिशेला पण पाठवा, कारण डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक जी स्टडीज आहे त्याच्यामध्ये वॉर, इंटरनॅशनल वॉर्स वगैरे शिकवले जातात. त्यांचे सगळे स्टुडंट्स आजच्या दिवसाला मेजर, जनरल, कर्नल्स, आर्मी ऑफिसर्स आहेत. म्हणजे ते 5 इयर्सचे जे इंटिग्रेटेड कोर्समध्ये बसतात तेव्हा त्यांच्या समोर सगळे कर्नल्स आणि NDAचे मोठे मोठे जनरल्स असतात आणि जॉईन असतात. तर दॅट इज अन ऑनर, कारण ते तिथे त्यांचं PhD करायला येतात आणि त्यांचे जे कोर्सेस करायला येतात तेव्हा सर त्यांना ते शिकवतात. प्लस त्यांचे अफगाणिस्तान, इकडं पुष्कळ बाहेर देशाचे पण स्टुडंट्स आहेत, ते ऑनलाईन थ्रू युनिव्हर्सिटीज डील करतात. तर ही एक डिफेन्स स्टडीज इट्स अ गुड, म्हणजे गुड साईड आहे. म्हणजे तुम्ही विचार याच्यामध्ये जाऊन बघू शकता. पुणे युनिव्हर्सिटीच्या 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्ससाठी जर तुमचे विद्यार्थी कधी इंटरेस्टेड असतील, 12वी नंतर ते त्या लाईनला जाऊ शकतात. जर्नलिझम आहे किंवा पुष्कळशा वेगवेगळ्या लाईनमध्ये हे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज यूज होऊ शकतं. प्लस आता 9वी आणि 10वीमध्ये स्टेट बोर्डला डिफेन्स आलेलं आहे, त्यासाठी पण हे फार महत्त्वाचं आहे जर हे शिकलं तर. मला 2 मुली आहेत, ते सिनियर कॉलेजला आहे. मोठी ग्लोरिया आहे, ती 20 इयर्सची आहे, आणि ती सगळ्यात छोटी लेक्चरर आहे. म्हणजे तिने फ्रेंचची लेक्चरर आहे, MA स्पेशलायझेशन करते. सांगायचं मला इतका आनंद वाटतो कधी कधी माझ्या मुलींबद्दल की माझ्या मुलींनी बिना ट्युशनचं 10वी आणि 12वीच्या बोर्डाला 90% घेतले, विदाउट ट्युशन्स. सेल्फ स्टडी, मी त्यांना सेल्फ स्टडीला मोटिवेट केलं. असं नाही की पैसा नाही, की टाईम नाही, की काय, तसं नाही. मी त्यांना फक्त सांगितलं 2 तास तुम्ही तुमच्यासाठी देणार ना. फक्त मला एकाच मुलीला मी नर्सरीमध्ये ट्युशन लावली होती, कारण ती लिहितच नव्हती, खूप टॉम्बॉयसारखी लहान आहे. तिला ते एका जागी कॉन्सन्ट्रेट करणं बिलकुल मला जमत नव्हतं, तेव्हाच मी तिला ट्युशन लावली. पण त्याच्यानंतर मी कधीच माझ्या मुलींना ट्युशनचं नाही. लहानपणी जसं मी त्यांना हिटलरच होते. मी म्हणायचे मला जर शाळेत समजलं तू होमवर्क नाही केलं तर तुला तिथंच पराठे. म्हणजे ते इतकं त्यांना टेरर ठेवला होता की तुम्ही तुमचंच करायचं. बिचारा शाळेतून मी यायच्या पहिले होमवर्क कम्प्लीट असायचं. का तर मम्मीला प्रेस्टिज इश्यू आहे, मम्मीला कोणी बोललं की मग मम्मी घरी काढते, बरोबर की नाही. तर त्या बिचारा तशाप्रमाणे शिकल्या आणि त्यांनी बहुतेक पॉझिटिव्हमध्येच घेतलं, त्यामुळे ते सेल्फ स्टडीमध्ये लागल्या. आणि त्यांनी 10th आणि 12th बोर्डला, माझी मुलगी 12th बोर्डला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आली आणि सब्जेक्ट आहे इतिहास, हिस्ट्री. 99 मार्क्स मिळाले तिला.
जिने बॉस्टन टी पार्टी 10th स्टँडर्डला लिहिली होती ते मारी बिस्किट आणि चहा. बॉस्टन टी पार्टी आठवतं इतिहासाचं? तेव्हा तिची सवय आहे की ती एकही प्रश्न सोडत नाही, लिहूनच येते. तिला मग ते कशाला लिहिते, ऑप्शनल आहे तू सोडून दे ना, 5 मधून 3 लिहायचे होते, तू नाही मला लिहायचं. पण तिला ते बॉस्टन टी पार्टी काय आहे ते आठवलंच नाही 10वीतल्या क्वेश्चन पेपरला. आणि तिने खूप तेही केलं, पण शेवटी तिने लिहून आले की बॉस्टन टी पार्टी वॉज अ पार्टी ऑन द सी वेअर दे हॅड टी अँड बिस्किट. आणि मग तिला खूप सवय होती, मी लिटरली डोळे बंद करून घ्यायची, ती पेपर पूर्ण डिस्कस करायची माझ्या संगती. म्हणजे तू लिहिला ना, राहू दे ना, नको ना सांगू, नाही तू ऐक आणि मला सांग किती मार्क मिळणार. पण तिने बॉस्टन टी पार्टी सांगितली, आम्ही दोघं खूप हसायला लागलो. म्हटलं असं का लिहिलं, मग मला आठवलं नाही, मला वाटलं पार्टी असते, केली असं ते. आणि आज 30-99 मार्क्स घेऊन येते हिस्ट्रीमध्ये. आय डोंट नो, ते बॉस्टन टी पार्टीचं तिने खूप मनाला लावून घेतलं वाटतं. आणि आज ती स्पेशलायझेशन करते हिस्ट्रीमध्ये. आणि शी बोर्डावर म्हणजे फर्स्ट इयरला पण ती पहिलीच आलेली आहे, पुन्हा 97% पास झालेली आहे. आणि आय डोंट नो, मग मी म्हणजे असं मला वाटायचं की माझ्या मुलींनी काहीतरी खूप चांगलं केलं पाहिजे ना, मेडिकलला जायला पाहिजे. आपल्याकडे 4-5च ऑप्शन असतं ना, मेडिकल, इंजिनिअरिंग, प्रेस्टिज इश्यू असतो. काल मी हे त्याच मुलींच्या हॉस्टेलला सांगितलं की मला इतकं डिसअपॉइंटिंग वाटायचं की तुमच्या मुली काय करतात, BA, MA, असं खूप लाज वाटायची सांगायला, माहिती का. अरे डॉक्टर म्हणजे माझे नातेवाईक मला किंवा कोणी पण मला एवढ्या मोठे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, मुली का BA MA करतात, का ढपड्या आहेत का, काय आहे, नाही का, काय जमतच नाही आहे. मला इतकं कसं तरी वाटायचं सांगायला. पण आज मी प्राऊडली सांगू शकते, माझी सगळ्यात धाकटी मुलगी इकॉनॉमिक्स करते आहे, स्पेशलायझेशन. मी लिटरली रडले, तिला हातपाय जोडले की तू सायन्सला घे, 10वी नंतर सायन्स घेणे, मला आर्ट्स घ्यायचं, मला लिटरेचर करायचं. म्हटलं काय करणार आहे की त्या लिटरेचरमध्ये, नाही तुमच्यासारखं टीचर नाही होणार आहे, तुमच्यासारखं टीचर होणार नाही. पाहते तू काय हिटलर होती, त्याचा माझ्यावर फार वाईट परिणाम झाला, मी टीचर होणार नाहीये. म्हटलं मग तुला ऑप्शन्सच काय. आपण कधी कधी टीचर्स पण विचार करायला लागतो की लिटरेचर करून काय करणार आहे. आज ती रायटर आहे, लेखिका आहे, आणि तिला त्याच लाईनला जायचं, त्यामुळे तिने हे घेतलं. ती म्हणे मम्मी मला बाकीच्या क्राऊड सारखं नाही जम्प करायचं, लाईक डॉक्टर, इंजिनियर, खूप सारे पडले डॉक्टर, इंजिनियर, काय करणार आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे मला. आम्हाला म्हणजे आज वी आर प्राऊड की त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना फ्रीडम दिलं आणि ते काहीतरी एक्सेल करणार आहे. आज तिने सोशल मीडियावर तिची 18 पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. शी इज द यंगेस्ट रायटर. 16 वर्षाची असताना तिने लिहायला सुरुवात केलं. माझंच नाव टाकून तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला नम्रता सगलगेले रायटर म्हणून येणार. आणि म्हणजे 16 वर्षाची होती म्हणून त्यामुळे तिच्या नावाने एंट्री नव्हती करतायत. पण ती आज सोशल मीडियावर तिला खूप सारे फॉलोअर्स आहेत. तिला बेस्ट रायटर अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि तिला ऑफर्स पण येतात स्टोरीज लिहायला. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, लिटरली कॉन्ट्रॅक्ट पाठवते कंपनी 5-5, 10-10 लाखाचे. मी म्हटलं बेटा अभ्यास करून मी नंतर लाईफ लॉंग तुला स्टोरीजच लिहायच्या, आता तू जे इकॉनॉमिक्स करते त्याच्यात कॉन्सन्ट्रेट कर. तर असं म्हणजे त्यावेळेस मला वाईट वाटायचं की हे केलेलं आहे. तसं मोठ्या मुलीं पण इतकी चांगलं होतं, पण म्हटलं हिस्ट्रीमध्ये तू काय करणार आहेस, काय त्याला ओपनिंग आहे हिस्ट्रीला, प्रोफेसर बनणार आहे का तू. तिने फ्रेंच घेतलं, फ्रेंच स्पेशलायझेशनचे कोर्सेस केले आणि आज ती म्हणजे मी कधीच विचार नाही केला, एवढं शिकलेलं असून पण आपण कधी कधी दुसऱ्या याचा विचार करत नाही. इंडियन एम्बेसीमध्ये तिला जॉब ऑफर आहे. इंडियन एम्बेसी ॲज अ फ्रेंच ट्रान्सलेटर, जेव्हा विजा किंवा काय होतं, हायली पेड जॉब, 9 to 5 जॉब आहे, हायली पेड जॉब आहे. मी कधी विचारच नाही केला. इट्स अ प्रेस्टिजियस जॉब. म्हणजे की असं पण काहीतरी आहे, आपण आपल्या मुलांना त्या बाजूला पण देऊ शकतो. तिथे खूप वेकेन्सीज आहेत. फक्त एक जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज लर्न करा. तुम्हाला म्हणजे ऐकून मला सुद्धा धक्का बसला होता की तुम्हाला एक शब्द जो फ्रेंचचा असतो ना, तो ट्रान्सलेट करायचे 8 रुपये मिळतात. तर विचार करा, तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट जर ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिश टू फ्रेंच आणि फ्रेंच टू इंग्लिश, किती पैसे मिळणार. सो इट इज लाईक ती
वेगळे, असं नाही की ते काहीतरी चुकीचं आहे किंवा तुम्हाला तिला कॉलेजमध्ये स्पेशल डिपार्टमेंटमध्येच तिला तिचे सर तिच्याकडून त्यांची कामं करून घ्यायचे आणि शी इज टू बी पेड फॉर दॅट. फ्रेंच टू इंग्लिश, इंग्लिश टू फ्रेंच ट्रान्सलेशन करून घ्यायचे, डॉक्युमेंट्स, नोट्स वगैरे, आणि त्यांचे त्यांना पैसे मिळायचे. तर हे असं म्हणजे काहीतरी वेगळं. इंडियन एम्बसी इज ओपन फॉर हर. टुरिझम डिपार्टमेंट विथ हिस्ट्री अँड हे फ्रेंच लँग्वेज ओपन. तर असे पण वेगवेगळे आहे आणि आज मला पण आनंद होतो की नाही काहीतरी वेगळं घेतलेलं आहे आणि इट इज गुड फॉर गर्ल्स. इट इज गुड फॉर गर्ल्स. खूप एक्सप्लोर करता येतं आणि इट इज गुड. तर ही आमची छोटीशी फॅमिलीची माहिती आहे आणि आजपर्यंत जे मी आहे 24 वर्षामध्ये जी इथं आहे आणि मला जे 8 अवॉर्ड्स मिळालेले ते माझ्या फॅमिलीच्या सपोर्ट मुळेच मिळालेले. मी कधीच मी जे टीचिंग लाईनमध्ये आले तेव्हा मला काहीच आवड नव्हती, हे मी तुम्हाला सांगितले. पण आज मी जेव्हा मागे म्हणून बघते की मला 8 अवॉर्ड्स मिळाले ॲज बेस्ट टीचर, बेस्ट प्रिन्सिपल. माझ्या शाळेकडून फक्त 2च मिळाले, पण बाहेर काम करून मला जे मिळाले, जे गर्ल चाइल्ड एज्युकेशन फ्री आरटीचं एज्युकेशन जे मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आरटीच्या मुलांना घरी बोलवून माझ्या मुलींकडून त्यांचा अभ्यास करून घेणे वगैरे, ह्या याच्यामध्ये पुष्कळशे लायन्स क्लब, रोटरी क्लब, पुष्कळशा वेगवेगळ्या संस्थांनी मला ऑनर्ड केलं, मला फेलिसिटेट केलं आणि मला 8 इव्हन मला एक PhD ऑनररी PhD पण वर्क इन सोशल वर्क ऑफर झालेली, ती पण USA वरून. खरंच मी परमेश्वरालाच धन्यवाद देते, कारण मला आजपर्यंत त्यांनी खूप वर उचललेलं आहे आणि मला म्हणजे खरंच ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूपच आशीर्वादित केलेलं आहे. थँक्यू. हां, आणि आता तुमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या, पण माझ्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत. तर आय हॅव टू बी रिस्पेक्टेबल बिकॉज शी इज द प्रिन्सिपल हिअर. सो अदरवाईज वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. मुलींच्या पण चांगल्या फ्रेंड आहेत त्या, नाही तर वाटेल तुम्हाला हिटलर बऱ्याच वेळेस बोलले. खूप चांगल्या त्यांच्या मुलींची जे आपल्या मुलांची आपलं रिलेशनशिप असायला पाहिजे त्याच्यावर एक पूर्ण सेमिनार घेऊ शकतात त्या, परंतु आता सध्या आपल्याला वेळ नाही. पुन्हा नक्कीच आपण एज्युकेशनल काउन्सिलिंग आणि इतर सगळं सिस्टमॅटिक, कारण तो विषय इतका गहन आहे या सर्व गोष्टी. फक्त टाईम मॅनेजमेंट म्हटलं तरी त्याला 2-3 तास जातील. स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा इतर बाबी तर स्पेशली आपण नंतर बोलूया फॅमिली, कारण त्यांची मोठी मुलगी आहे ती पण खूप छान मोटिवेशनल स्पीकर होते आता ती, आणि मी पाहिलं यूट्यूबवर, फेसबुकवर पाहिलं, मला वाटतं मी तिला बोलताना खूप छान आहे. सुंदर 2 मुली आहेत आणि मॅडम त्यांच्या फ्रेंड आहे. म्हणजे हिटलर सांगितलं तशा काही नाही आहे त्या. तर मला वाटतंय की सगळ्यांनी हे सेशन एन्जॉय केलं. फक्त एन्जॉयच नाही केलं तर पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्याला. बारीक ज्या गोष्टी होत्या आणि आपल्या जे लॅकिंग आहे की मलाही वाटतं की काही गोष्टी केल्या पाहिजे. तर छान उद्बोधनात्मक सत्र त्यांनी आपलं घेतलं. जरी त्यांची तब्येत बरी नव्हती पण मला वाटतं ते विसरून गेल्या की मला बरं नाही आहे ना, म्हणजे खूप छान चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण एखाद्या कामात इन्व्हॉल्व होतो तेव्हा जे काही दुःख असतं विसरून जातो आपण, काय होतंय मला की मी आजारी आहे. तर तसं मला जाणवलं आणि मला असं वाटतं आता बरं वाटेल त्यांना, त्या पण रिलॅक्स होतील. छान सेशन झालं, आपल्यालाही समाधान वाटतं दुसऱ्यांना काही चांगलं दिलं तर मी आपल्या शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करणारच आहोत 6 महिन्यानंतर बेबी, आणि तेव्हा मी फॅमिली या. थँक्यू व्हेरी मच. एकच मला सांगायचं की जी माझी मोठी मुलगी आहे ती टाईप 1 डायबेटिक आहे आणि तिला 4 इन्सुलिन इंजेक्शन्स असतात. 3rd स्टँडर्डपासून ती स्कूलला गेलीच नाही. 3rd स्टँडर्डपासून स्कूलला कधीच गेली नाही आणि इट वॉज व्हेरी टफ. म्हणजे फक्त वार्षिक परीक्षा, सेल्फ स्टडी. त्याच्यासाठी मी सांगितलं सेल्फ स्टडी. घरी राहून खूप जिद्दी, कारण शी वॉज अ व्हेरी ब्राईट स्टुडंट. म्हणजे आणि फक्त तिचे मेंटल इश्यूजमुळे, म्हणजे फिजिकल हेल्थ इश्यूजमुळे तिला स्कूल जाता नव्हते, कारण तिचं खूप कॉम्प्लिकेटेड डायबिटीज होतं. म्हणजे
600 शुगर लेवल असणं आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट इनिशियली. डिप्रेशन हे सगळे आम्ही त्याच्यातून गेलेलो आहोत म्हणजे मी मॅडमने सांगितलं तसं मी 17 म्हणजे मी माझ्या मुलींसंधी एक मैत्रीण आहे. माझ्या मुली मला काहीही शेअर करू शकतात, काहीही, आणि तेच ते त्यांच्या वडिलांसाठी आहे. कधी कधी मला सांगत नाही, त्या त्यांच्या वडिलांना सांगतात. म्हणजे आम्ही ते बॉन्डिंग त्यांच्यासाठी केलं. तर जी मुलगी कधीच म्हणजे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की ही 10वी सुद्धा पास होईल. तिने 17 नंबरचा आम्ही फॉर्म भरला त्याचा आणि 10वी तिला म्हणजे करायचं केलं आम्ही नियोजित की शाळेतून मी स्वतः प्रिन्सिपल होते. माझ्या मॅनेजमेंटने सांगितलं तुझी मुलगी फेल झाली तर आपला 100% रिझल्टचं काय. खूप रडले मी त्या दिवशी की माझ्या शाळेत मी प्रिन्सिपल असून माझ्या मुलीला 17 नंबरचा फॉर्म भरून मला बसवावं लागतंय. म्हटलं काही हरकत नाही, आय टेक इट इज अ चॅलेंज, आय टेक इट इज अ चॅलेंज. मी तिला शाळेत तर ती कधी गेली नव्हती, फक्त मला शाळेचा एक आधार पाहिजे होता की जिथून ती फॉर्म भरेल आणि जाईल, म्हणजे ते तिच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे येईल ना, तसं तेवढंच होतं. बाकी ते तर काहीच हेल्प करत नव्हते शाळेवाले. पण जेव्हा नाही झालं तेव्हा तिने ते इतकं चॅलेंजिंग घेतलं. म्हणजे माझ्या शाळेमध्ये आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्या मुलांना जेव्हा ट्रेन करायचो तेव्हा 95 वगैरे असे मार्क्स होते. माझ्या मुलीला तेव्हा 89% मिळाले. तेव्हा फादर स्वतः मला क्षमा मागितले की मी चुकलो, मी तुझ्या मुलीला माझ्या शाळेतून करायला पाहिजे होतं की शी इज अ ब्राईट स्टुडंट. म्हटलं फादर दॅट इज ओके. मला माझ्या मुलीवर कॉन्फिडन्स होता. शाळा इट इज ओके, परीक्षा दिली, पास झाली. आणि म्हणजे आम्हाला तिचं कौतुकच वाटतं कारण आज ती यंगेस्ट म्हणजे वाडिया कॉलेजमध्ये प्रोफेसरचं पण काम करते म्हणजे फ्रेंच स्टडीजसाठी. तर जी मुलगी कधी बाहेर पडली नाही घराच्या, शाळा काय हे कधी माहिती नाही 3रीपर्यंत शिकून, आणि आज ती एक्सेल करते. तर आम्हाला असं वाटतं की वी आर व्हेरी प्राऊड पॅरेंट्स, रिअली वी आर व्हेरी प्राऊड पॅरेंट्स. तर ती जेव्हा येईल ती मोटिवेशनल स्पीकर याच्यासाठी की मुलांशी बोलते, ती मुलींशी की माझी काय परिस्थिती होती, तिचे एक्सपिरियन्सेस जेव्हा ती शेअर करते मुलींसाठी की मी कशी वाढले, मी कसं माझं स्वतःचं केलं. तर वेन आय कॅन डू इट. माझे हेल्थ इश्यूज इतके होते की ती ICUला 10-15 दिवस अशीच ॲडमिट राहायची त्यावेळेस. तर ती कशी त्याच्यातून तिने वर आलेली आहे तर ना, ते एनकरेजमेंट जेव्हा ती मुलींना देते. आणि तिचं आता जे कॉलेजचं फ्रेंड सर्कल आहे द बेस्ट, म्हणजे ते इतकी तिची काळजी घेतात. ती त्यांना लागवते आय एम नॉट सिक, मी नॉर्मल आहे, ते माझी लाईफस्टाईल आहे ती असं. पण तुम्ही तिला बघाल तर तुम्ही म्हणणारच नाही की तीच मुलगी जी कधी शाळेत गेली नाही आणि आज ती इतक्या बोलली, जे मोटिवेट करू शकते मुलांना. तर मला फारच आवडेल इथे मुलींमध्ये येऊन जर तिने ना हे बोललं तर, बिकॉज मी पाहिलेलं आहे की त्याचा इम्पॅक्ट खूप होतो, खूप होतो. इट रिअली वर्क्स. म्हणजे आपल्या शाळेमध्ये पण मी म्हणजे तिला माझ्या शाळेमध्ये जिथे मी केपस्टोनला पण तिथे पण ती जाते, मुलींशी बोलते ना, तर मला तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. टीचर्सचे कधी कधी तिच्या सेशन्सला टीचर्सचे मुलं पण येऊन बसतात ऐकायला की थोडंसं त्यांना पण प्रोत्साहन मिळायला सुरुवात होतं. त्यामुळे खरंच देवाला धन्यवाद देते कारण त्यांनीच तिला आज या ठिकाणी म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यावरती की आम्ही कधीच विचार केला नव्हता, पण ते ब्लेसिंग आहे परमेश्वराचं तिच्यावरती.